संधी दिल्याबद्दल थँक्यू. आणि आज मी तुम्हाला बेसिकली फ्रँचायझी काय असते, फ्रँचायझी कुठल्या पद्धतीच्या आहेत, त्या कोणासाठी जास्त सुटेबल असतात आणि त्याचं साधारण स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं याच्याबद्दल माहिती देणार आहे. माझ्याबरोबर माझे मित्र आदित्य देशपांडे आहेत, जे आपल्याला फ्रँचायझीचं थोडंसं फायनान्शियल स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं, त्याचं मॅनपॉवर आणि बाकीच्या त्याच्या रिलेटेडचे जे मॅनेजमेंट ॲस्पेक्ट आहेत त्याबद्दल सांगतील. आणि रोहन सर, ॲज एव्हरीबडी नोज, आवर branding guru or digital marketing guru. He will be discussing that part. Next slide करशील रोहन? Yes. Okay. So basically आजचा आपला विषय आहे की फॅक्टर्स फॉर स्टार्टिंग युअर ओन फ्रँचायझी बिझनेस. फ्रँचायझी बिझनेस चालू करण्यासाठी हा बेसिकली कोणाला साठी हा उपयोगी असतो. फ्रँचायझी बिझनेस मध्ये कोणी पडावं, कुठल्या मार्गाने पडावं, कारण फ्रँचायझी ह्यामध्ये बरेच प्रकार आहेत. एक असतो तो म्हणजे कन्व्हेन्शनल फ्रँचायझी बिझनेस, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मॅकडॉनल्ड झालं, त्याच्यानंतर वेगवेगळे फ्रँचायझीज असतात. अगदी इंडियन ऑइल पासून सगळी लोक त्यांचा बिझनेस हे फ्रँचायझी, डिस्ट्रीब्युटरशिप, एजन्सी मॉडेल यावरती काम चालवत असतात. आयकिया सारखी फर्निचर कंपनी असू दे, नाहीतर मारुती सुझुकीचे शोरूम्स असू देत, हे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा फ्रँचायझीज बिझनेस हा ऑपरेट करत असतात. त्याला नावं वेगवेगळी असतील. कोणी त्याला चॅनल पार्टनर म्हणतं, कोणी त्याला डिस्ट्रीब्युटर म्हणतं, कोणी त्याला डीलरशिप म्हणतं, कोणी त्याला फ्रँचायझी म्हणतं. सो मॉडेल्स बदलतात, पण अल्टिमेटली उद्देश एकच असतो की मी जर एखाद्या गोष्टीचा उत्पादक आहे तर त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्या अशा व्यक्तींना पोहोचवाव्यात की जी व्यक्ती त्या प्रगतीचं, त्या ग्रोथची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आणि मी डिझाईन केलेलं एक स्ट्रक्चर जे केलेलं आहे त्या स्ट्रक्चरला फॉलो करून त्या गोष्टीला ग्रो करेल आणि मी त्याच्यातून बिझनेस वाढवेन. नेक्स्ट स्लाइड रोहन. येस, थँक्यू. सो फ्रँचायझी म्हणजे नक्की काय? तर फ्रँचायझी इज बेसिकली गिव्हिंग राईट टू अनदर बिझनेसमॅन टू यूज युअर नेम, follow certain standard and system of business which is developed by you for certain pre-decided time and for royalty. So basically फ्रँचायझी बिझनेस मध्ये होतं काय, तर आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या कंपनीचा ब्रँड नेम वापरू देतो आणि त्या ब्रँड नेम बरोबर आपण त्या व्यक्तीला सांगतो की हा माझा बिझनेस आहे, हा बिझनेस करण्याची ही पद्धत आहे, हा या पद्धतीनं या बिझनेसमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस दिल्या जातात, सप्लाय केल्या जातात, सर्व्हिसेस रेंडर केल्या जातात आणि त्या सर्व्हिसेस रेंडर केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे हा इतका प्रॉफिट होतो. मी पुण्यामध्ये हा बिझनेस चालू केलेला आहे, मी पुण्यामध्ये एका लेवल पर्यंत हा बिझनेस करतो आहे, तर आता मला हा बिझनेस लातूरमध्ये करायचा आहे, मला हा बिझनेस औरंगाबाद मध्ये करायचा आहे, नाशिक मध्ये करायचा आहे. तर तुम्ही ह्या व्यवसायाची जबाबदारी घ्या, मी तुम्हाला माझा ब्रँड नेम देतो, कुठल्या पद्धतीनं त्या ब्रँडला सेट करायचंय, ऑफिस कशा पद्धतीनं तुम्हाला एस्टॅब्लिश करायचंय, तुम्हाला माणसं कशा पद्धतीची लागतील, ह्या सगळ्याचा गायडन्स मी देणार आणि तुम्ही तिथं हा बिझनेस सेट करा. तुम्हाला ह्या व्यवसायाची माहिती दिल्याबद्दल तुम्ही मला जे पर्सेंटेज द्याल त्याला आपण रॉयल्टी असं म्हणतो. सो बेसिकली फ्रँचायझी बिझनेसमध्ये आपण हे जे काही देत असतो दुसऱ्याला, आपल्या फ्रँचायझीजना जे जे काही देत असतो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्याला रॉयल्टी असं म्हणतात. आता आपण बेसिकली फ्रँचायझीचे मॉडेल समजून घेऊ, त्याच्यानंतर फ्रँचायझी सेट कशा पद्धतीनं होतात ते आपण बघू शकतो. रोहन, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो बेसिकली फ्रँचायझी बिझनेस कडे जाण्याच्या आधी त्याचे मॉडेल समजून घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे कोको मॉडेल. सम फनी नेम्स आर देअर बट इट्स कॉल्ड कोको, दॅट इज कंपनी ओन्ड अँड कंपनी ऑपरेटेड. आता इथं काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कंपनी म्हणजे जो तो व्यवसाय चालू करतो. आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपल्याला आता पसा इन्व्हेंटो सगळ्यांना माहिती आहे, रोहन बनकर सरांचा बिझनेस सगळ्यांना माहिती आहे. तर पसा ही कंपनी आहे, ठीक आहे. आता सुशांत कुलकर्णीला जर डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय चालू करायचा आहे, कुठे चालू करायचा आहे, मला मुंबईत चालू करायचा आहे, तर पसा इन्व्हेंटो जी पुण्यामध्ये एस्टॅब्लिश कंपनी आहे, आता ह्याला मुंबईत जर चालू करायचंय आणि सुशांतची जर इच्छा आहे मुंबईमध्ये चालू करायची,
तर तो कशा कशा पद्धतीनं होऊ शकतो हे आपण बघूया. सो पसाय इथे कंपनी आहे आणि सुशांत हा फ्रँचायझी आहे. सो लेट्स अंडरस्टँड विथ दिस एक्झाम्पल हाऊ वी कॅन डू दिस बिझनेस. सो कोको मॉडेल. तर कोको बिझनेस बेसिकली स्टँड होतं ते म्हणजे कंपनी ऑपरेटेड आणि कंपनी ओन्ड आणि कंपनी ऑपरेटेड. इथं बेसिकली काय असतं तर कंपनीज स्वतःच्याच ब्रँचेस एस्टॅब्लिश करतात. त्या कुणालाही थर्ड पार्टीला देत नाही. फार फार तर ते सुपरवायझर म्हणून ठेवतात. सो वन ऑप्शन पसाय हॅज की सुशांतला मॅनेजर म्हणून घ्यायचं. सुशांत कडून एक अनामत रक्कम घ्यायची, एक सिक्युरिटी डिपॉझिट घ्यायची की बाबा तुला मी देतो इथं हे ऑफिस सेट करून देतोय, मी इन्व्हेस्टमेंट करणार, मी माणसं लावणार, मी सगळं करणार, तू इथं देखरेख करशील. सो बेसिकली ह्या मॉडेलला कोको मॉडेल म्हणतात, ज्याच्यामध्ये कंपनीच मालक आहे आणि कंपनीच चालवते. फ्रँचायझर म्हणजे सुशांत फक्त तिथे येऊन ऍज अ सुपरवायझर काम करतो. बेसिकली ह्याला प्युअर फ्रँचायझी मॉडेल म्हणत नाही. फ्रीलान्सिंग मध्ये सुशांत फ्रँचायझर म्हणून काम करतोय असं दाखवू शकतो, ज्याला आपण पेड पार्टनरशिपही म्हणतो कुठल्या कुठल्या केसेसमध्ये, किंवा ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह किंवा ऑथराइज पर्सन असंही म्हटलं जातं. सो हे आहे कोको मॉडेल, ज्याच्यामध्ये पसायच मुंबईला गेलं, त्यांनीच ऑफिस सेट केलं, त्यांनी सगळा खर्च केला आणि धंदाही त्यांनी केला. सुशांतनं फक्त तिथे पसायच्या ऑन बिहाफ देखरेखीचं काम केलं. तर हे असतं कंपनी ऑपरेटेड अँड कंपनी ओन मॉडेल, ज्याला आपण कोको मॉडेल असं म्हणतो. नेक्स्ट स्लाइड. दुसरं आहे याच्यामध्ये फोको मॉडेल. सो बेसिकली व्हॉट इज दिस फोको मॉडेल? हिअर ओनरशिप इज शिफ्टेड. पहिल्या मॉडेलमध्ये ओनरशिप कंपनी बरोबर होती, म्हणजे पसाय बरोबर होती, पण आता इथे फ्रँचायझीची ओनरशिप आलेली आहे. इन शॉर्ट फोको मॉडेल म्हणजे काय, तर फ्रँचायझीची ओनरशिप आहे आणि कंपनीचं ऑपरेशन आहे. तर फोको मॉडेलमध्ये होतं काय, तर पसाय काय म्हणतं, माझ्याकडे पैसे नाही आहेत मुंबईमध्ये ऑफिस टाकायला, तर मला मुंबईमध्ये जर ऑफिस चालू करायचंय तर मला एक माणूस बघितला पाहिजे जो माझ्या पद्धतीचं, माझ्या ब्रँडिंगचं, माझ्याच पद्धतीने, माझ्या सिस्टीमनी, मी जी स्टँडर्ड सेट केलेली आहे, मी जी क्वालिटी डिलिव्हर करतोय, त्या सगळ्या क्वालिटी, त्या सगळ्या सेटला फॉलो करेल आणि मुंबईमध्ये माझं ऑफिस चालू करून देईल. तर असा माणूस मला शोधायचा आहे. तर त्याला मी सुशांत म्हणून सापडतो. मला पसायचं ऑफिस चालू करायचंय मुंबईमध्ये. तो मी काय म्हणतो, मी इन्व्हेस्टमेंट करेन, सगळे पैसे मी लावेन, तिथे ऑफिस टाकणं, जागा भाड्यानं घेणं, त्याची फर्निचर करून घेणं, सगळं सेट करून घेणं, माणसं घेणं, माणसं तिथं लावणं, त्यांना ट्रेनिंग पसायनं सांगितल्याप्रमाणे देणं. पण इथं चालवतं कोण, तर पसाय इन्व्हेंटोची मॅनेजमेंट हे काम चालवते. पैसे माझे, इन्फ्रास्ट्रक्चर माझं, मालकी माझी, पण कंपनीचे ज्या पद्धतीनं चालणार, डिजिटल मार्केटिंग कशी होणार, फेसबुक मार्केटिंग करायची का लिंक्डइन मार्केटिंग करायची, वेबसाईट बनवायच्या का मोबाईल ऍप्लिकेशन बनवायचं का शॉपिंग पोर्टल बनवायचं, हे सगळं काम ठरवणार पसाय इन्व्हेंटो. म्हणजे काय, ऑपरेशन्स पसाय इन्व्हेंटोनं कंपनीनं ठरवले, पण मालकी ही फ्रँचायझीची आहे. आणि ह्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे कंपनी आणि फ्रँचायझी, पसाय आणि सुशांत कुलकर्णी ह्यांच्यामध्ये शेअरिंग होईल त्या प्रॉफिटचं. तर अशा पद्धतीनं फ्रँचायझी ओन्ड अँड कंपनी ऑपरेटेड मॉडेल चालतं. टिपिकल इंडस्ट्रीज, काही हॉटेल इंडस्ट्रीज आहेत ज्या फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड मॉडेलवर चालतात, कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी हॉटेल टाकण्यासाठी पैसे नसतात, पण त्यांच्याकडे सिस्टीम असते, मॅनेजमेंट असते, माणसं असतात आणि चव असते जी त्यांना बाहेर द्यायची नसते. सो अशा केसमध्ये इन्व्हेस्टर शोधून अशा ठिकाणी एक हॉटेल टाकलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी ते रेस्टॉरंट टाकलं जातं, पण बाकीची आतली मॅनेजमेंट सगळी कंपनीकडे असते. तर ह्याला आपण फोको मॉडेल असं म्हणतो. रोहन, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट फिको मॉडेल, नाही अलीकडचं. हा, थँक्यू. फिको मॉडेल. सो फ्रँचायझी इन्व्हेस्टेड अँड कंपनी ऑपरेटेड मॉडेल. आता ह्याच्यात छोटासा फरक आहे, फोको आणि फिको ह्याच्यामध्ये छोटासा फरक आहे. फिको मॉडेल दॅट इज फ्रँचायझी इन्व्हेस्टेड, ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की इथं मी प्युअरली इन्व्हेस्टर म्हणून येतो, माझा तिथल्या ऑपरेशनशी जराही संबंध नसतो, मी फक्त पैसे देतो. म्हणजे
जागा घेण्यापासून, माणसं घेण्यापासून, सिस्टीम लावण्यापासून, सॉफ्टवेअर बनवण्यापासून, मार्केटिंग करण्यापासून, कस्टमर आणण्यापासून, डिलिव्हरी करण्यापासून, पैसे गोळा करेपर्यंतची सगळी जबाबदारी कंपनीची. मी फक्त त्या जागेसाठी, तिथं माणसं घेण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर लावण्यासाठी, ब्रँडिंग करण्यासाठी, लोक आणण्यासाठी, रिसेप्शनिस्ट ठेवण्यासाठी, बिलं फाडण्यासाठी, चेक उचलण्यासाठी मी जो काही खर्च होईल तो खर्च ऍज अ इन्व्हेस्टर उचलतो. सो दॅट इज कॉल्ड फ्रँचायझी इन्व्हेस्टेड अँड कंपनी ऑपरेटेड मॉडेल. इथं अगेन सुशांतचा रोल पैसे देण्याचा आहे, माझी मालकी नाही. रोहन बनकर येणार, पसा इन्व्हेंटो येणार मुंबईला, तिथं ते सगळं सेट करणार. त्या आधी मला खर्च सांगणार की सुशांत यू आर अ इन्व्हेस्टर, तू मला 10 लाख रुपये दे पहिल्या महिन्यात, नंतर प्रत्येक महिन्याला 3-3 लाख रुपये दे. हे असं तू वर्षभर देणार आणि त्याच्या अगेन्स्ट मी तुला होणाऱ्या नफ्याच्या 15% 20% नफा तुला वाटणार. तर ह्या मॉडेलला आपण फिको मॉडेल असं म्हणतो, जे फॉलो केलं जातं अशा फ्रँचायझीज मध्ये जिथे कंपनीचे ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट असणं गरजेचं असतं, पण त्यांच्याकडे एक्सपान्शनसाठी पैसे नसतात, त्यांना फक्त इन्व्हेस्टर हवे असतात. टिपिकली जिथे जिथे एखादं सॉफ्टवेअर आहे, टिपिकली जिथे असं प्रॉडक्ट आहे, एखादं हार्डवेअर आहे, जिथे मॅनेजमेंट किंवा टेक्निकल गोष्टी या कंपनीकडनंच दिल्या जाऊ शकतात, अशा ठिकाणी ह्या मॉडेलला प्रेफरन्स दिला जातो. हे मॉडेल फॉलो केलं जातं जेव्हा मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला एक्सपांड करायचे आहेत, ज्या वेळेला कुठलं तरी हार्डवेअर तुम्ही बनवता किंवा एखादं मशीन तुम्ही बनवता, की तुम्ही या ठिकाणी चालू करा. फॉर एक्झाम्पल एखादं कॉम्प्लेक्स मशीन आहे, ती माझी कंपनीच बनवू शकते आणि माझ्या कंपनीतच टेक्निकल त्याचा सपोर्ट जाऊ शकतो. अशा वेळेला हे फिको मॉडेल त्या वेळेला आपल्याला कामाला पडतं. नेक्स्ट मॉडेल कोफो मॉडेल, कंपनी ओन्ड अँड फ्रँचायझी ऑपरेटेड. आता इथे एक्झॅक्ट रिव्हर्स रोल झाला. कंपनी ओन्ड अँड फ्रँचायझी ऑपरेटेड मध्ये एक्झॅक्ट रिव्हर्स रोल झाला. इथे कंपनी ओनरशिप मध्ये जाते, कंपनी सगळा पैसा लावते आणि फ्रँचायझी फक्त ऑपरेट करते. इन शॉर्ट, अशा ठिकाणी की जिथं कंपनीकडे भरपूर पैसा आहे, की मी पैसे लावतो, मी जागा घेतो इन्फ्रास्ट्रक्चर साठी, तुम्हाला सगळी सोय करून देतो, चालवायला तुम्ही यायचं. तर अशा वेळेला कंपनी ओन्ड फ्रँचायझी ऑपरेटेड मॉडेल चालतं, विच इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ फोको मॉडेल, विच वॉज फ्रँचायझी ओन्ड अँड कंपनी ऑपरेटेड. And last model that we have, which is the most common one, is called franchisee owned and franchisee operated. आता ह्या मॉडेलमध्ये स्पेसिफिकली कंपनीजला फक्त फक्त पैसे दिले जातात. कंपनी म्हणजे कंपनीला मी कंपनीचा ब्रँड घेण्यासाठी, त्यांच्याकडून सिस्टीम समजून घेण्यासाठी, त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी, रिक्रुटमेंट कशा पद्धतीची असावी, माणसं कशी लावावीत, या सगळ्यासाठी मी पसा इन्व्हेंटोला काही पैसे दिले की आय वॉन्ट टू स्टार्ट माय डिजिटल मार्केटिंग बिझनेस, सो व्हॉट आय विल डू, आय पे यू. मी पसा इन्व्हेंटोला 25 लाख रुपये दिले, तर त्याच्या अगेन्स्ट त्यांनी मला सांगावं की मला ऑफिस किती लागेल, मला माणसं कुठल्या पद्धतीची लागतील, त्यांना काय ट्रेनिंग द्यायला लागेल, माझ्या ऑफिसमध्ये कस्टमरचं एनरोलमेंट कसं होईल, ते कस्टमर्सना मी काय सर्व्हिस द्यायची, त्याचं बिलिंग कसं होणार, त्याचं रेव्हेन्यू कसं बिल्ड होणार. या मॉडेलला म्हणतात फ्रँचायझी ओन्ड अँड फ्रँचायझी ऑपरेटेड. इथं कंपनी मला फक्त ब्रँड देते, इथे कंपनी मला फक्त सिस्टीम देते, इथं मला ते ट्रेनिंग देतात, बाकी ओनरशिप माझी, चालवायचंही मला आहे आणि ऑपरेशनल कॉस्टही मलाच बेअर करायची आहे, एस्टॅब्लिशमेंट कॉस्टही मलाच बेअर करायची आहे. तर या मॉडेलला फ्रँचायझी ओन्ड फ्रँचायझी ऑपरेटेड मॉडेल म्हणतात, जे सगळ्यात जास्त प्रिव्हेलिंग आहे इंडियन मार्केटमध्ये. मग तुम्ही मॅकडॉनल्ड्स घ्या, नाहीतर पुण्यातलाच एक्झाम्पल डब्ल्यू एस बेकर घ्या, नाहीतर काटाकीर घ्या, नाहीतर आणि कुठलंही मॉडेल घ्या, चिझियानो पिझ्झा, पिझ्झा हट, सीसीडी, एव्हरीबडी हॅज दिस मॉडेल, फ्रँचायझी ओन्ड अँड फ्रँचायझी ऑपरेटेड. तुम्हाला फक्त सिस्टीम मिळते, तुम्हाला फक्त ट्रेनिंग मिळतं, बाकी सेटअप तुम्हालाच करायचं आहे, चालवायचं तुम्हालाच आहे. प्रॉफिटमध्ये चाललात तर प्रॉफिट कमवा, लॉस मध्ये गेलात तर लॉस बेअर करा. सो फ्रँचायझी ओन्ड फ्रँचायझी मॉडेल हे सगळ्यात कॉमन मॉडेल आहे आणि त्याच्या बेसिसवर आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. तर नेक्स्ट स्लाइड. सो बेसिकली ऍडव्हान्टेजेस काय असतात, फ्रँचायझी बिझनेस का करावा.
तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लोअर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बाय फ्रँचायझर. आता बघा, कुठेही व्यवसाय चालू करायचंय तर दुकान टाकणं, माणसं घेणं, डिजिटल मार्केटिंग करणं, त्याच्या रिलेटेडचे कंपनी रजिस्ट्रेशन आणि बाकीचे कंप्लायन्सेस करणं, ही खूप टिडियस जॉब आहे. म्हणजे मला भारतामध्ये एवढी राज्य आहेत, त्यातल्या 10 राज्यात जर व्यवसाय करायचा आहे आणि स्वतःला व्यवसाय करायचा आहे, तर प्रचंड प्रमाणात आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते. वेअर ॲज जर आपण योग्य फ्रँचायझी मॉडेल सिलेक्ट केलं, तर ही सगळी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तो फ्रँचायझी ओनर करत असतो, म्हणजे फ्रँचायझी करत असते आपली. आणि ऍज अ कंपनी आपण विदाऊट एनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 10 राज्यांमध्ये, 10 देशांमध्ये स्वतःचा व्यवसाय सेट करू शकतो. आणि तोही कुठल्याही प्रकारचा असला तरी सुद्धा आपल्याला अतिशय कमी खर्चात आपण फ्रँचायझीज या सेट करू शकतो. सेकंड गोष्ट, क्विक एक्सपान्शन. स्वतः बिझनेस वाढवणं. जसं परत तेच एक्झाम्पल घेऊ, की मला 10 राज्यात बिझनेस सेट करायचा आहे आणि जर मी स्वतः बिझनेस एक्सपान्शन करत बसलो, तर त्याच्यामध्ये लागणारा वेळ आणि फ्रँचायझी वेनं किंवा डिस्ट्रीब्युटरशिप एजन्सी वेनं जर मी जात असेल, त्याच्यामध्ये माझं होणारं मार्केट कॅप्चरिंग, त्याच्यामध्ये होणारं माझं बिझनेस एक्सपान्शन अँड प्रॉफिट ग्रोथ ही मल्टिपल्स मध्ये असते. नॉर्मल ग्रोथ जर आपण 10%, 15%, 20%, 30% जर करत असू व्यवसायाची, तर फ्रँचायझी मॉडेलमध्ये तीच ग्रोथ आपली 100%, 200%, 300, 400% ही जाऊ शकते. यामध्ये मी एक एक्झाम्पल देऊ शकतो. जेव्हा काटागीर हा ब्रँड आमच्याकडे आला फ्रँचायझीसाठी, त्यावेळेला त्यांचा टर्नओव्हर जो होता, त्या टर्नओव्हरच्या विदिन 18 मंथ्स, म्हणजे प्रिसाइजली 18 मंथ्स, आम्ही त्या टर्नओव्हरच्या 400% टर्नओव्हर केला होता. सो प्रॅक्टिकली कंपनी स्टार्टेड मेकिंग 400% मोर रेव्हेन्यू दॅन व्हॉट इट वॉज डुईंग बाय हॅव्हिंग अ सिंगल शॉप. सो हा फ्रँचायझीचा ऍडव्हान्टेज असतो. नेक्स्ट ते म्हणजे फ्रँचायझीज आर मोर कमिटेड. फ्रँचायझी ओनर जे असतात त्यांना ही व्यवसायाची इच्छा असते. ते आपल्याशी जोडलेले असतात, कारण आपला काहीतरी ब्रँड आहे आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे. त्यांना भीती असते की हा व्यवसाय मी स्वतःहून नाही करू शकत. या व्यवसायामध्ये मला मदत मिळतेय आणि मी जेवढी त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकेन त्या पद्धतीनं हा व्यवसाय ग्रो होणार आहे. त्यामुळे फ्रँचायझीच्या या कमिटमेंटमुळे फ्रँचायझीचा व्यवसाय हा जास्त पद्धतीने ग्रो होतो. आपण जेव्हा एखादी मॅकडॉनल्डचा फ्रँचायझी ओनरला भेटू किंवा आणि कुठल्याही अशा आउटलेटच्या फ्रँचायझी ओनरला भेटतो, ही इज व्हेरी कमिटेड. कारण तो जेवढे एफर्ट्स टाकेल तेवढा त्याचा रेव्हेन्यू वाढणार आहे आणि त्याचा आउटलेट जेवढं चांगल्या पद्धतीनं चालेल, तेवढे चांगले त्याचे पेआउट्स असणार आहेत. त्यानं इन्व्हेस्टमेंट केली आहे. सो ही इज मोर कीन. आपण जर एखाद्या ठिकाणी ब्रँच टाकली, तिथं माणूस एम्प्लॉय म्हणूनच ठेवला, तर शेवटी एम्प्लॉयची मेंटॅलिटी ही एम्प्लॉय मेंटॅलिटी असते. त्याची मालकाची मेंटॅलिटी कधी येऊ नाही शकत. आणि हाच फायदा आपल्याला फ्रँचायझीचा मिळतो. तो तुमचा कमिटेड मॅनेजर बनतो. So he is giving you 110% committed results, which is leading to better performance, high आणि जास्त प्रॉफिटेबिलिटी. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे की ह्याच्यामध्ये आपलं फ्रँचायझी अग्रीमेंट एवढं स्ट्रॉंग असतं की आपण त्याला आउट अँड आउट कंट्रोल करतो. तो आपल्या परमिशन शिवाय ना नवीन प्रॉडक्ट विकू शकतो, ना सर्व्हिसेस आणू शकतो, ना वेगळ्या पद्धतीनं सर्व्हिसेस देऊ शकतो. आपण आपल्या ब्रँडची क्वालिटी, आपल्या ब्रँडचे असणारं महत्व, आपल्या ब्रँडला असणारं रेकॉग्निशन, या सगळ्याला सस्टेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्रँचायझी अग्रीमेंट. जे त्या फ्रँचायझीला अतिशय पॉझिटिव्हली आणि अतिशय इफेक्टिव्हली कंट्रोल करतं. कारण त्याला माहिती आहे, जर मी चुकलो तर माझी फ्रँचायझी टर्मिनेट होणार आहे. व्हेरी रिसेंटली वी हॅव टर्मिनेटेड सम फ्रँचायझीज ऑफ डब्ल्यूएस बेकर्स. सो त्याचं रिझनच हे होतं की ते आउट ऑफ लाईन काहीतरी काम करत होते, ज्याच्यामुळे आम्हाला फ्रँचायझीज टर्मिनेट करायला लागल्या. पण हा जेवढा इज ऑफ ऑपरेशन आपल्याला फ्रँचायझी मध्ये मिळतं, ते इज ऑफ ऑपरेशन आपल्याला एम्प्लॉईज ठेवून किंवा तिथं ब्रँड सेट करून त्याच्यात लॉस जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू फ्रँचायझी. बिकॉज हिअर वी आर नॉट फायरिंग एनी एम्प्लॉई, वी आर फायरिंग द फ्रँचायझी. आणि आपण त्याचं डिपॉझिट घेतलेलं असतं, ते आपण टर्मिनेट करून जप्त करू शकतो आणि परफॉर्मन्स एन्श्युअर करू शकतो. आणि ह्याच गोष्टींमुळे ब्रँड व्हॅल्यू आपली सुधारते, प्रॉफिटेबिलिटी सुधारते आणि आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती चांगले रिटर्न्स मिळतात. लास्ट स्लाइड. येस. सो
या पॅटर्न वरती बेसिकली हे ग्रोथ होतं कसं, लेट्स अंडरस्टँड दॅट. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जी होत असते ती दॅट इज कॉल्ड डेव्हलपमेंट. सो व्हॉट इज बेसिकली डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट मध्ये काय होतं तर बेसिकली आपण स्वतःला समजतो की माझा व्यवसाय काय आहे, मी माझा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, माझ्यासाठी मार्केट कुठलं आहे, मला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केल्या पाहिजेत. म्हणजे मी काय करणार आहे, माझा फ्रँचायझी काय करणार आहे, मी त्याला किती लेवल पर्यंत सपोर्ट देणार आहे, त्याच्याकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत, त्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना डिफाईन करणं. याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग झालं, कॉस्टिंग काढणं झालं, की आपला प्रॉडक्ट काय रेटला विकला जाईल, त्याच्यातनं आपल्याला किती प्रॉफिट मिळायला पाहिजे, फ्रँचायझीला किती प्रॉफिट राहायला पाहिजे, हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट असतं. तर डेव्हलपमेंट इज द फर्स्ट स्टेज की ज्याच्यामध्ये आपण एक मॉडेल बिल्ड करतो. दॅट इज कॉल्ड डेव्हलपिंग युअर ओन फ्रँचायझी मॉडेल. After developing certain aspects of it, then we go into definition part. तर डिफाईन करतो म्हणजे काय करतो, आपण बजेट ठरवतो, फी स्ट्रक्चर ठरवतो की रॉयल्टी किती घ्यायची, 2 लाख रॉयल्टी हवी आहे, ठीक आहे, पण कुठल्या बेसिसवर 2 लाख, तुम्ही काय मदत करणार आहे त्या 2 लाखाच्या अगेन्स्ट, का तुम्ही 2 लाखाची तुमच्या पेट्रोलच्या खर्चातच 2 लाख चालले, वर्षभर तुम्हाला फ्रँचायझीला सपोर्ट द्यायला लागला, पुण्यात कंपनी फ्रँचायझी औरंगाबादला वर्षभर महिन्यातनं 4 चक्रा, असं जर असेल तर 2 लाख काय पुरणार आहे, तुमचा वेळ किती जाणार आहे, तुम्हाला किती वेळ त्याच्यामध्ये किती वेळ त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचा आहे, या बेसिसवरती आपण बजेटिंग करू शकतो. मग फ्रँचायझीच्या टेरिटरीज ठरवणं, स्ट्रक्चर्स बिल्ड करणं. एकदा हे झालं की त्याच्यानंतर वी कॅन गो टू द डिझाईन पार्ट ऑफ द फ्रँचायझी, की त्याच्यामध्ये ऑपरेशनल मॅन्युअल्स असतात, लिगल डॉक्युमेंटेशन असतं, लॉन्च कशा पद्धतीनं केला पाहिजे, बिझनेस स्वतः एखादं मॉडेल सेट करावं का, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतो. आणि सगळ्यात लास्ट पार्ट असतो ते म्हणजे आपल्या फ्रँचायझीचं डिस्ट्रीब्युशन करणं. तर या पार्टमध्ये आपण फ्रँचायझीज रिक्रूट करतो, त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना आपण वेगवेगळ्या ऍस्पेक्ट जे आपण बिझनेसचे स्वतःचे सेट केलेले आहेत त्या पद्धतीनं त्यांना ट्रेन करतो. अँड लास्टली आपण त्यातनं प्रॉफिट्स कमवतो. सो बेसिकली फ्रँचायझी बद्दल बोलताना हे महत्वाचे ऍस्पेक्ट्स आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, फ्रँचायझी बिझनेस जशा जशा पद्धतीनं ग्रो होत जातो तशा तशा पद्धतीनं आपण मॉडेल्स ठरवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये जाऊ शकता, सेल्स मध्ये जाऊ शकता, तुम्ही त्याच्यामधून एजन्सीज तयार करू शकता. तर हे त्याच्यातनं होणारे साधारणपणे फायदे असतात. दिस इज बेसिकली ऑल अबाउट फ्रँचायझी, हाऊ इट्स गेट्स बिल्ड आणि कशा पद्धतीनं ती इम्प्लिमेंट होते किंवा ऑपरेशनल करू शकतो. सो दॅट्स इट फ्रॉम माय एंड. आय थिंक आता आपण नेक्स्ट पार्ट घेऊ शकतो. रोहन, आय एम डन विथ माय प्रेझेंटेशन. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. येस. सो ज्या पद्धतीने हा फर्स्ट आपण पहिला हे ऐकला की ज्याच्यामध्ये फ्रँचायझी कशा पद्धतीने त्याचे फॉर्मॅट्स काय असतात, त्याचे बिझनेसचे वेगवेगळे टाइप्स काय असतात, त्याचबरोबर आता ह्या जेव्हा फ्रँचायझीज ऍक्च्युअली आपण डिझाईन करायला घेतो, ऍक्च्युअली आपण या फ्रँचायझी जेव्हा मॅनेज करायला घेतो त्या कशा पद्धतीने मॅनेज कराव्यात, त्या सेटअप करताना कशा पद्धतीने कराव्यात. कारण फ्रँचायझी हा एकतर्फी बिझनेस प्रकार नाहीये. हा असा प्रकार नाहीये की एका साईडला तुमचा ओनर आहे आणि एका साईडला तुमचा सेलर आहे आणि या दोघांचं स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये अजून एक पार्ट बनतो की मूळ कंपनी, त्या कंपनीला विकणारा फ्रँचायझर आणि त्याचबरोबर असलेला कस्टमर, या तिन्ही सिच्युएशन्स जेव्हा हॅपीली एकमेकांसोबत राहतात त्यावेळेस एक फ्रँचायझी लॉंग टर्म साठी चालते. आणि यासाठी तिचं मॅनेजमेंट कसं असावं, तिचं स्ट्रक्चरिंग कसं असावं, याच्यासाठी पुढचं बोलायला मी आदित्य सरांना विनंती करतो. आदित्य सर, ओव्हर टू यू. येस रोहन, थँक्यू. आवाज येतोय? येस सर, येस सर, येस सर. ओके, ग्रेट. गुड इव्हनिंग सगळ्यांना. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी, रोहन अँड द एंटायर ग्रुप. या अपॉर्च्युनिटीबद्दल मी, सुशांत आणि आमची एंटायर टीम थँकफुल आहोत. तर सुशांतने आता बऱ्यापैकी तुम्हाला फ्रँचायझीचे वेगवेगळे मॉडेल कसे असतात आणि नक्की फ्रँचायझी कसे डिस्ट्रीब्यूट होतात हे तुम्हाला बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे, राईट? आता गोईंग अहेड, फ्रँचायझीचं रेव्हेन्यू स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे फ्रँचायझीची कॉस्ट कशी असली पाहिजे, ही कॉस्ट एवढीच का ठेवायची, ह्याच्यामधनं फ्रँचायझी देताना
फ्रँचायझीला किती किंमत सांगायची, आपण किती खर्च घ्यायचा आणि त्याच्यात काय द्यायचं, हे करत असताना ओव्हरऑल बॅकएंड मॅनेजमेंट सिस्टम आपल्या किती स्ट्रॉंग असला पाहिजे, ह्या ज्या काय गोष्टी आहेत ह्याच्यावरती मी तुम्हाला थोडं ब्रीफ करतो. म्हणजे फ्रँचायझी पूर्ण कसे सेटअप होते ह्याच्यावरनं सेटअपचा जो पार्ट आहे तो पूर्ण कव्हर होऊन जाईल. रोहन स्क्रीन शेअर अलाउड आहे मला? 1 मिनिट. करू शकता सर. ओके, राईट. रोहन दिसतंय स्क्रीन? हो. सर. सगळ्यात पहिले आपण रेव्हेन्यू मॉडेल, ती कुठली फ्रँचायझी असो किंवा डिस्ट्रीब्युटरशिप असो, डीलरशिप असो, काही असो, आपण त्याच्याबद्दल पहिले रेव्हेन्यू मॉडेल कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल बोलू. रेव्हेन्यूचा अर्थ येणारे टोटल पैसे, ह्याचा अर्थ प्रॉफिट का तर नाही. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रेव्हेन्यू म्हणजे टर्नओव्हर, म्हणजे आपल्याला होणारा सेल्स, आपण जो विकू, तर असं मॉडेल कसं असलं पाहिजे. सगळ्यात पहिले रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे काय, तर टोटल इन्कम वर्सेस टोटल एक्सपेन्सेस. हे फ्रँचायझीला क्लिअर कट कळलं पाहिजे की मला किती पैसे येणार आहेत अंदाजे आणि माझ्या अंदाजे टोटल खर्च किती होणार आहे. आता एक तर हे तुम्ही महिन्याला सांगू शकता किंवा हे तुम्ही अॅन्युअल बेसिसवरती बजेटिंग देऊ शकतात, पण ह्याचा अंदाज फ्रँचायझीला दिला गेला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट वर्सेस रिटर्न्स, मला नक्की किती पैसे तुमच्यासाठी टाकायचे, तुमची फ्रँचायझी जर मला घेण्याची इच्छा आहे. आपण आता हे जे बोलतोय हे फोफो मॉडेल बद्दलच बोलतोय, राईट, जे सगळ्यात कॉमन मॉडेल आहे, जे सगळ्यात ऍक्टिव्ह मॉडेल आहे. तर मला नक्की किती इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यातनं मला रिटर्न्स कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहेत हे फ्रँचायझीला क्लिअर कट कळलं पाहिजे. आमचा मंथली इन्कम किती होणार आहे, कारण आपल्याकडे भारतात मेजरली फ्रँचायझी ओनर्स किंवा फ्रँचायझी ज्यांना आपण देतो त्या लोकांना एवढा इंटरेस्ट असतो की बाबा दर महिन्याला मला किती पैसे मिळतील आणि दर महिन्याला मला किती इन्कम होईल. कारण हे लोक जे फ्रँचायझी घेतात, एकतर हा यांचा बऱ्याचशा लोकांचा सेकंडरी बिझनेस असतो, कारण त्यांच्याकडे साचवलेले पैसे असतात म्हणून ते सेकंडरी बिझनेस चालू करायचा विचार करतात, किंवा हा त्यांना त्यांच्या वाईफसाठी किंवा त्यांच्या घरी जे रिटायर्ड लोक आहेत त्यांच्यासाठी, किंवा एक पॅरलल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे म्हणून पण लोक फ्रँचायझी घेतात. मोस्ट ऑफ द लोक 60 ते 70% लोक त्यासाठी फ्रँचायझी घेतात आणि उरलेले 20-30% लोक ऍज अ प्रायमरी बिझनेस म्हणून फ्रँचायझीमध्ये उतरतात, राईट. त्याचा तर मंथली इन्कम खूप मॅटर करतो. आता तुम्ही फ्रँचायझी देणारी कंपनी आहे, तुम्ही स्वतः फ्रँचायझी देतायत, तर तुम्हाला पण काय अर्निंग असायला पाहिजे. ते अर्निंग कसं असायला पाहिजे, तसा ओव्हरऑल त्याला टर्म रॉयल्टी आहे. त्याचे काही प्रकार आहेत की डायरेक्ट रॉयल्टी मागायची. समजा तुम्ही 1 कोटीचा सेल केला, 10 लाखाचा सेल केला, 1000 रुपयाचा सेल केला, 5% माझे असणार आहे. किंवा सप्लाय. आता बरेचशा फ्रँचायझी जे आहेत हे सप्लाय वरती खेळतात. फॉर एक्झाम्पल काटाकीर मिसळ. काटाकीर मिसळ जे आहे हे तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट करतेच, पण जी मिसळ जी आहे हे सेंट्रलाइज किचन मध्ये बनवतात आणि प्रत्येक फ्रँचायझी आउटलेटला सप्लाय करतात, तर तो त्यांचा इन्कम झाला. काही फ्रँचायझी जे आहेत ते कमिशन बेस्डवर ऑपरेट करतात. तुम्ही एवढं विकलं त्याचा XYZ कमिशन तुम्हाला मिळणार, बाकी सगळं कंपनीला मिळणार. काही फ्रँचायझी मॉडेल जे असतात ते रिन्युअल वरती चालतात. दर वर्षाला त्यांना रिन्युअल फी भरायला लागते. 1 वर्ष संपला की परत रिन्युअल करा, दुसरा वर्ष संपला की परत रिन्युअल करा. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत हे अग्रीमेंट्स मध्ये असतात, जे सुशांत सर आणि त्यांची टीम डिफाईन करतात. सगळ्यात मोठा पार्ट असतो पेबॅक पिरियड. मी जेवढे पैसे टाकलेत ऍटलिस्ट तेवढे पैसे तरी मला कधी, किती वेळापर्यंत, किती काळापर्यंत मला परत मिळतील. ह्या सगळ्याच्या स्ट्रक्चरला आपण रेव्हेन्यू मॉडेल म्हणतो, जे फ्रँचायझीला समोर दाखवायला लागतं. म्हणजे आज मी आहे आणि मला फ्रँचायझी विकायची सुशांतला किंवा रोहनला, तर मला एक काहीतरी प्रेझेंटेबल फॉर्मॅटमध्ये लागतं की सर हे असं आहे, तुम्ही एवढे पैसे टाकले, त्याचा उपयोग असा असा होणार आहे आणि तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी कमवणार आहात आणि अशा प्रकारे हे पुढे जाणार आहे. तर तुम्हाला मंथली इन्कम एवढा येणार आहे, तुमचा टोटल एक्सपेन्सेस दर महिन्याचा एवढा होणार आहे, यामध्ये सर आमचं कमिशन एवढं आहे किंवा आमची रॉयल्टी एवढं आहे, किंवा सर आम्ही सप्लाय करू तर आम्ही ह्या रेटवर सप्लाय करू. आणि हे सगळं कन्सिडर करून तुमचा पेबॅक पिरियड जो आहे तो किती येतोय, काय येतोय, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. बिजनेस करायला काय नाही भाऊ, बिजनेस मा फायदा होईना ते ठीक आहे, नाही फायदा होईना का बडा आवड. ओके, थँक्यू. सेकंड गोष्ट, आता फ्रँचायझी चालू करायची आहे तर त्याला काय गोष्टी लागतात. म्हणजे खूप लोकांनी मला प्रश्न विचारलाय, सर मला डायरेक्ट फ्रँचायझी चालू करायची आहे, बरोबर. त्याचे 2 मॉडेल असतात, बरोबर. सगळ्यात पहिला असतो की तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्याची फ्रँचायझी काढायची आहे, बरोबर. म्हणजे हा बिझनेस एकदम व्यवस्थित चालू आहे,
तर आता ह्या बिझनेसला जर फ्रँचायझी मध्ये कन्वर्ट करायचंय त्याला काय काय गोष्टी लागतात. सगळ्यात पहिले तुमचा बिझनेसचा ट्रेंड लागतो. म्हणजे गेले 4 वर्ष तुम्ही बिझनेस करताय, बरोबर, ह्याच्यामध्ये इन्कम एक्सपेन्सचा ट्रेंड कसा आहे, यामध्ये किती मॅनपॉवर लागते, यामध्ये किती टेक्नॉलॉजी लागतात, यामध्ये मशीन लागतात का, मला काय मशीन विकत घ्यावं लागतील का माझ्या एंडला, याला कॉम्प्युटर सिस्टीम लागतात का, जर मला तुमची फ्रँचायझी घ्यायची असेल तर मला कॉम्प्युटर सिस्टीम लागतील का. ह्याचा अर्थ तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसला तुम्हाला काय काय लागलंय, की तो आज तो बिझनेस एक तर ऑटो मोडवर आहे आणि तो प्रॉफिट मेकिंग आहे. ह्याला आपण म्हणतो बिझनेसचं मॉडेल. म्हणजे तुमच्याकडे एक असा बिझनेसचा मॉडेल आहे की त्यामध्ये तुम्ही पैसे कमवतायत, म्हणजे प्रॉफिटेबल पण आहे आणि तो ऑटो मोडवर पण चाललाय. ऑटो मोड म्हणजे तिकडे ओनरला 9 ते 10 तास दररोज बसावं लागत नाहीये. तो 1 तास जरी बसला तरी त्याचं बिझनेसचं काम चालू आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी सिस्टम्स लावल्यात. जसं सुशांत सरांनी आधी ब्रीफ केलं की काय सिस्टम्स तुम्ही देणार आहात, कसं देणार आहात. ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे, जो खूप चांगले पैसे कमवतोय, प्रॉफिटेबल आहे, त्याचा ट्रेंड सेट आहे, तर ह्याचा मॉडेल थोडा रिवाइज करून तुम्ही लोकांना ह्याची फ्रँचायझी देऊ शकतात. पण जेव्हा लोकांना दाखवायची वेळ येते की सर हे आम्ही तुमच्याकडनं फ्रँचायझी का घ्यावेत, त्याचं एकच उत्तर असतं, सर हे बघा, हा माझा बिझनेस आहे, गेले एवढे वर्ष मी असा असा प्रॉफिट बनवतोय. त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू मॉडेल. म्हणजे एक्झिस्टिंग बिझनेसचा आपण प्रेझेंटेबल रेव्हेन्यू मॉडेल बनवला तर त्याची फ्रँचायझी विकणं खूप सोपं होतं, बरोबर. तर कधी हे प्रेफरेबल आहे की तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसचा प्रॉपर रिस्ट्रक्चरिंग करून त्याला पहिले थोडंसं ऑटो मोडवर टाकणं आणि त्याला प्रॉफिट मेकिंग प्रूव्ह करणं, की समोरचा अट्रॅक्ट होईल की हो बाबा मी ह्याची फ्रँचायझी घेऊ शकतो, माझे पैसे वाया जाणार नाही. तो एक कॉन्फिडन्स जो लागतो एका फ्रँचायझी वाल्याला, तो इकडनं येतो. मग याच्यामध्ये काही गोष्टी असतात त्याला आपण नेसेसरी थिंग्स म्हणतो, की तुम्हाला ह्या टाईपचाच माणूस लागेल. पहिली गोष्ट हे आपल्या बिझनेससाठी आपलं सेट पाहिजे की आपल्याला काय प्रकारचा माणूस लागतो. म्हणजे जर मला दुसऱ्याला कोणाला रेकमेंड करायचं आहे, आता फ्रँचायझी घेणारा कोणी पण असू शकतो, ज्याच्याकडे पैसे असतात तो फ्रँचायझी घेतो. कारण तो काय बघतो, मला फ्रँचायझी फी भरायची, ती एक तर 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये किंवा 50 लाख रुपये. आता माझ्याकडे पैसे आहे पण मी IT बॅकग्राऊंडचा आहे आणि मला फ्रँचायझी जे माझ्या काय म्हणतात ब्रॅकेटमध्ये बसते ती कुठल्या तरी फूड बिझनेसची आहे, की बाबा 3 लाख रुपयाची फ्रँचायझी फी आहे, त्यामध्ये फ्रँचायझीमध्ये मी चहा विकू शकतो किंवा काही विकू शकतो. पण आता मला त्यातलं काहीच कळत नाही कारण मी रेस्टॉरंट इंडस्ट्रीवाला नाहीये. तर मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला सिस्टीम द्यावं लागते, की भाऊ तुला अशा प्रकारचे माणसं लागणार आहे, हा त्यांचा जॉब डिस्क्रिप्शन आहे, ह्यांचं क्वालिफिकेशन एवढं लागणार आहे, तो 10वी पास असेल तरी चालेल किंवा हा ग्रॅज्युएट लागतो, तुला अशा टाईपचे मशीन्स घ्यावं लागणार आहेत, हे मशीन ऑपरेट करायला तुला तशा टाईपचा माणूस लागेल, बरोबर, तुला अशा टाईपची टेक्नॉलॉजी किंवा अशा टाईपचं सॉफ्टवेअर तुला घ्यावं लागेल, ह्याच्यासाठी गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करू किंवा हे तुझ्या कॉस्टला तुला घ्यायचंय. तर हे जे काही गोष्टी आहेत हे एक्झिस्टिंग बिझनेस मधनं कळतात आणि त्याच्यावरनं कधी कधी तो फ्रँचायझी वाला जो असतो तो व्हिजिट करायला पण येतो, तो बघायला येतो की तुमचा बिझनेस खरंच तसा चाललाय का, तर मग मी तुमची फ्रँचायझी घेतो. तर हे जे काय तुम्ही आज मोठे मोठे फ्रँचायझी बघतायत हे सगळे एका आउटलेट पासनं, एका दुकानापासनं किंवा एका शॉप पासनं चालू झालेले किंवा ह्यांचं काही ना काही एक्झिस्टन्स आधी होतं, मग त्याला त्यांनी एका आउटलेट किंवा एका फिजिकल रूप दिलं आणि मग त्याचे सक्सेस बघून त्यांच्या वेगवेगळ्या एरिया आणि लोकेशन्स मध्ये त्यांनी फ्रँचायझी सेल आउट करायला चालू केलं. सेकंड गोष्ट असं आहे की माझा बिझनेस आहे पण तो जो काय बिझनेस आहे तो आता वेगळ्या मॉडेलमध्ये सेट आहे आणि त्याला मला वेगळ्या मॉडेलमध्ये न्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल fastcry.com किंवा cars24.com, मेकमायट्रिप.com ह्या सगळ्या वेबसाईट होत्या, बरोबर. हे अजून पण वेबसाईट आहेत, हे खूप ऍक्टिव्ह वेबसाईट आहेत. पण आता ह्यांनी ठरवलं की आता आम्हाला आमचे स्टोअर्स काढायचे आहेत. तर आज जेवढे काय स्टोअर्स आहेत फर्स्टक्रायचे ते त्याचे स्वतःचे नाही आहेत. त्यांनी फक्त पहिलं 1 किंवा 2 स्टोअर काढलं, म्हणजे ह्या fastcry.com त्यांनी त्यांच्या स्टोअरमध्ये कन्व्हर्ट करून त्याला एक्झिस्टिंग बिझनेस दाखवला, त्याची प्रॉफिटेबिलिटी प्रूव्ह केली आणि मग त्याला कन्व्हर्ट केलं आणि मग त्याचे फ्रँचायझी विकायला चालू केले. मेकमायट्रिप.com, cars24.com ह्याचे वेगळे असोसिएशन्स आहेत, ह्याला एक्झॅक्टली फ्रँचायझी नाही म्हणत, त्याच्यामध्ये काय काय वेगळे प्रकार आहेत. तर मग आता हे सगळं करायला तुम्हाला तुमचा बिझनेस प्लॅन बनवायला लागतो. म्हणजे समजा आज माझी एक वेबसाईट आहे आणि मला त्याचे आता स्टोअर उघडायचे, बरोबर. आता आम्ही एका क्लायंट बरोबर डील करतोय, त्याचं नाव आहे कार्टवेल. हे कार्टवेल एक मोबाईल ऍप आहे जे फळं आणि भाज्या विकतं ऑनलाईन. त्यांना आता त्यांच्या स्टोअरच्या फ्रँचायझीज काढायच्या आहेत, पण त्यांना आता ते स्टोअरचं मॉडेल आणि ऍपचं मॉडेल हे दोन्ही वेगवेगळे मॉडेल आहेत. ऍपवर जो बुक करतो तो स्टोअरमध्ये येतो का, नाही. तर मग ह्याच्यासाठी त्यांना डिटेल बिझनेस प्लॅन लागतो
की नक्की स्टोअर कितीला येईल, त्याचा खर्च कसा असणार आहे, हे खर्च कोण बेअर करू शकतं, आणि दुकान कसलं आहे तर फळभाज्यांचं आहे तर मग याचं कॉस्ट किती असायला पाहिजे. नंतर मिनिमम 1 वर्षाचे कॅश फ्लोज बनवायला लागतात, म्हणजे 12 महिन्यात मला टोटल किती इन्कम आणि एक्सपेन्स होणार आहे पुढचा प्रोजेक्टेड, म्हणजे पुढच्या वर्षात, तर मला त्यासाठी किती टार्गेट द्यावं लागतील, म्हणजे मला किती फ्रँचायझीज द्यावा लागतील की माझा कॅश फ्लो इम्प्रूव्ह होईल आणि मी जे काही सपोर्ट सिस्टीम आहे ते मी त्यांना देऊ शकतो. तर ह्या प्रत्येक लोकांकडे सिस्टीम होती, पण ती ऑनलाईन होती. आणि मग ह्या लोकांनी त्याला हळूहळू स्टोअर्समध्ये किंवा एक आउटलेटमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांनी पहिले स्वतःच एक आउटलेट काढलं, किंवा ह्यांनी एक स्वतःचे असे कॅश फ्लोज बनवले किंवा असे प्रोजेक्शन्स बनवले की जर तुम्ही आमचं स्टोअर टाकलं हे तुम्हाला प्रॉफिटेबल प्रूव्ह होईल. हे प्रूव्ह करायला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर ते समोरच्याला भरोसा होतो की बरोबर बाबा, म्हणजे मी आता पैसे इन्व्हेस्ट केले तर 4 महिन्यात मला पैसे मिळतील, प्रोव्हाइडेड मी त्यांच्या पद्धतीने काम केलं तर, ते जे सांगतायत गाईडलाईन्स, ते जे रूल सांगतायत त्याच्याप्रमाणे केलं तर. हे सगळे गाईडलाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी जे असतात हे त्या फ्रँचायझी डॉक्युमेंटमध्ये, अग्रीमेंटमध्ये मेन्शन्ड असतात. आता काय काय गोष्टी फ्रँचायझी फी मध्ये कव्हर करतात लोक म्हणतात आमची फ्रँचायझी फी 2 लाख रुपये, काही लोक म्हणतात आमची फ्रँचायझी फी 18 लाख रुपये, काही लोक म्हणतात आमची फ्रँचायझी 70 लाख रुपये, 1 कोटी आहे, 2 कोटी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कव्हर्ड असायला पाहिजे किंवा काय काय गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट ट्रेनिंग. बऱ्याचशा कंपन्या ट्रेनिंग इन्व्हॉल्व्ह करतात, बऱ्याचशा कंपन्या नाही करत. म्हणजे आता माझ्या कंपनीचं सॉफ्टवेअर सेट आहे, त्या सॉफ्टवेअरवरती माझी कंपनी चालते, तर ह्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग मला दुसऱ्या लोकांना द्यावा लागेल जो कोणी माझी फ्रँचायझी घेतोय, तर मग त्या गोष्टी सगळ्या सक्सेसफुली रन होतील. मग या ट्रेनिंगची कॉस्ट जी आहे हे लोक फ्रँचायझी फी मध्ये इन्क्लूड करतात. मी तुम्हाला आज काही सॅम्पल्स पण दाखवणार आहेत फ्रँचायझी फीच्या स्ट्रक्चरचे, की स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यामध्ये काय गोष्टी कव्हर करतात, म्हणून ती फ्रँचायझी फी 2 लाख किंवा 5 लाख किंवा 10 लाख किंवा 15 लाख का होते. बरोबर. तर मग हे सगळं फक्त माझं नाव आहे म्हणून हे फ्रँचायझी फी आहे का, तसं नसतं. तर ह्यांना काही काही सपोर्ट द्यावा लागतं, तर तो समोरचा जो कोण आहे मग त्याला त्यातलं नॉलेज असो का नसो, तो तुमच्यावर भरोसा करून फ्रँचायझी घ्यायची तयारी करतो. तर ट्रेनिंग हा एक पॅरामीटर आहे की ज्या प्रकारे तुम्ही बिझनेस करताय हा बिझनेस त्यांनी कसा रन करावा त्याचं ट्रेनिंग. मग हे सॉफ्टवेअर बेस असू शकतं, सेल्सचं असू शकतं ट्रेनिंग, कसं बोलायचं काय बोलायचं, राईट. त्या बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असतात. जसं सुशांत सरांनी सांगितलं, ह्या ट्रेनिंग द्यायला तुमच्याकडे मॅनपॉवर पाहिजे कंपनीमध्ये, कारण दरवेळी तुम्ही स्वतः जाऊन ऍज अ ओनर तुम्ही ट्रेनिंग देऊ शकत नाही. म्हणून तुमच्याकडे फ्रँचायझी डेव्हलप करायला तुमची एक स्वतःची टीम पाहिजे, की जे फ्रँचायझी शोधून आणतायत आणि मग फ्रँचायझी शोधून आणली की त्याची अग्रीमेंट साईन करून घेतायत. ती अग्रीमेंट साईन झाली की त्यांना हँड ओव्हर करतात किंवा त्यांना ट्रेनिंग देतात. म्हणजे तुमच्या स्वतःकडे असा एक रिसोर्स पाहिजे, कारण पहिल्या 2-3 फ्रँचायझीसाठी तुम्ही पळू शकतात ऍज अ ओनर, पण जेव्हा तुमचा बिझनेस जो आहे फ्रँचायझी बिझनेस हा 50 फ्रँचायझी किंवा 30 फ्रँचायझी पर्यंत पोहोचला, तर प्रत्येक फ्रँचायझीला ट्रेनिंग द्यायला तुम्ही नाही जाऊ शकत. मग तुम्हाला तुमची बॅकएंडला टीम बनवावं लागेल की जे हे ट्रेनिंग देत आहे, जे सगळं फ्रँचायझीचा डेटा रेकॉर्ड करत आहे, कोणी किती सेल केलं, बरोबर केला का वाईट काय केला, ही फ्रँचायझी ठेवायची चालू काही क्लोज करायची, यासाठी तुम्हाला तुमची बॅकएंड टीम पण तेवढीच स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे. सेकंड थिंग इज सपोर्ट. ट्रेनिंग हा एक पार्ट झाला, तर सपोर्ट तुम्ही काय देताय. म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर जर फेल झालं तर तुम्ही मला कुठला नंबर देताय का सर्व्हिस सपोर्टसाठी, किंवा तुमचं ते मशीन तुम्ही फ्रँचायझी फी मध्ये कव्हर केलं होतं, ते तुम्ही मला दिलं होतं पण ते बंद पडलंय आणि त्याची गॅरंटी वॉरंटी आहे, तर तुम्ही सर्व्हिस सपोर्टच्या टीमचा नंबर दिलाय का. आणि पहिली गोष्ट, तुमच्याकडे असा कोणी माणूस आहे का की जो सर्व्हिस सपोर्ट देईल तुम्हाला. बरोबर. कारण प्रत्येक फ्रँचायझीला प्रॉब्लेम जर आला तर ती आपली लायबिलिटी आहे, कारण तिकडे आपलं स्वतःचं नाव लागलंय, आपल्या कंपनीचं नाव लागलेलं आहे. हे आपल्या कंपनीचं नाव खराब व्हायचे काम आहे. त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारे सर्व्हिस सपोर्ट पण प्रॉपर दिला गेला पाहिजे प्रत्येक फ्रँचायझीला, कारण तो फ्रँचायझीवाला तुमचाच बिझनेस वाढवतोय आणि त्याचा पण तो बिझनेस स्वतः करतो. म्हणजे या 2 वेगळ्या गोष्टी आहे. फ्रँचायझी इज ऑपॉर्च्युनिटी टू बिझनेस, पण याच्याने आपला बिझनेस ग्रो होतो. तिसरी गोष्ट त्याच्यावरती रोहन आणि त्याची पूर्ण टीम काम करते, ती म्हणजे ब्रँड आयडेंटिटी. बऱ्याचशा फ्रँचायझी त्यांच्या फ्रँचायझी फी मध्ये कव्हर करतात की आम्ही टी शर्ट्स देऊ. बरोबर. म्हणजे आमची फ्रँचायझी जर असेल तर त्यांनी टी शर्ट्स घालायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड्स, तुम्ही कुठल्याही मॅकडॉनल्ड्सला ज्या भारतातल्या किंवा बाहेरचा, त्यांच्या टी शर्ट, त्यांचे ऍप्रन, त्यांची कॅप ही सेमच असते. बरोबर. तर हे याला म्हणतो ब्रँड आयडेंटिटी. ते मॅकडॉनल्ड्सचे चेअर, त्यांचे लुक्स हे सगळे सेम असतात. ह्याच्यावरती रोहन डिटेलमध्ये बोलेल की हे असं का असतं आणि का नसतं, पण बऱ्याचशा फ्रँचायझी त्यांच्या फ्रँचायझी फी मध्ये हे कव्हर करतात की आम्ही 10 टी शर्ट्स तुम्हाला देऊ
किंवा ते कसं करू, राईट. सेकंड थिंग इज लुक अँड फील, त्याला आपण इंटेरियर डिझाईन म्हणतो, बरोबर. किंवा त्याला आपण ओव्हरऑल कसं असणार आहे, फर्निचर कसं असणार आहे, किंवा याचा मेनू कार्ड कसं असणार आहे जर कुठली रेस्टॉरंटची फ्रँचायझी असेल किंवा अजून काय असेल तर. लास्ट थिंग इज मशीन ऑर मॅन पॉवर, म्हणजे तुम्ही काय काय टेक्नॉलॉजी, काय काय मशीन त्यांना तुम्ही तुमच्या एंडला घेऊन देतायत. आता समजा रेस्टॉरंटचा बिझनेस आहे आणि तिकडे तुम्हाला ओव्हन हवंय किंवा फ्रीज हवंय. आता हे मला नसतं माहिती, कारण मी IT बॅकग्राऊंडचं आहे, बरोबर. तर मग या गोष्टींसाठी मग कोण मदत करेल? मग हे फ्रँचायझी, काय काय लोक फ्रँचायझी फी विथ इक्विपमेंट देतात, की आम्ही तुम्हाला इक्विपमेंट पण घेऊ देणार आहे म्हणून आमची फ्रँचायझी फी एवढी आहे. त्याचा ब्रेकअप असतो डिटेलमध्ये. सॉफ्टवेअर, त्यानंतर लॉन्च प्रमोशन. बरेचसे फ्रँचायझी प्रॉमिस करतात, जर तुम्ही आम्ही फ्रँचायझी घेतली तर पहिले 1 महिन्यासाठी आम्ही तुमचं प्रमोशन करू, तुमचं डिजिटल मार्केटिंग करू, बरोबर. किंवा तुमचं काय म्हणतात होर्डिंग लावू, तुमच्या पेपरमध्ये ऍड टाकू. ह्याला लॉन्च प्रमोशन्स म्हणतात. हे पण फ्रँचायझी फी मध्ये इन्व्हॉल्ड असतं. आणि काही स्पेशल आयटम्स इन्व्हॉल्ड असतात, त्याला सीजनल आयटम्स किंवा डिस्काउंट म्हणतो, काही ऑफर्स म्हणतात. हे पण ते लोक याच्यामध्ये इन्क्लूड करतात. हा, तुम्हाला एक्सपेन्सचा ब्रेकअप द्यावा लागतो, की साधारण बाबा तुला जर फ्रँचायझी माझी रन करायची आहे तर तुला महिन्याला किती खर्च येईल किंवा वर्षाला किती खर्च येईल. यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्याची आयडिया त्यांना द्यावं लागते, की बाबा जर तू माझी फ्रँचायझी घेतलीस तर तुला कमीत कमी 3 लोक घ्यायला लागतील, त्यांचा पगार एवढा जाईल. तुझं भाडं मला कमीत कमी एवढी जागा लागणार आहे जर तू माझी फ्रँचायझी घेणार असशील तर. तर तुम्ही कधी पण बघा, मॅकडॉनल्ड किंवा ह्यांची फ्रँचायझी 200 स्क्वेअर फूट किंवा 100 स्क्वेअर फूटच्या शॉपमध्ये नसते. यांचं काहीतरी एक रूल सेट केलेले आहेत की आम्हाला एवढी जागा पाहिजे, बरोबर. दुसरी गोष्ट असते परचेस, की बाबा तुला रॉ मटेरियल परचेस करायला किंवा काय करायला किती खर्च येणार आहे महिन्याला किंवा वर्षाला. ऍडमिन कॉस्ट किती लागणार आहे मेंटेन करायला, लाईट, इंटरनेट, वॉटर ह्याचा खर्च किती लागेल, पेस्टेस झाला त्याचा खर्च किती लागेल. तू तुझ्या एंडला मार्केटिंग करतोय, बरोबर. आम्ही तर तुम्हाला सपोर्ट देतोच आहे ऍज अ कंपनी, पण तुला तुझं हा बिझनेस आहे तर तुला पण प्रमोशन करायला लागेल. मग त्याचे खर्च साधारण किती येऊ शकतात, काय येऊ शकतात, बरोबर. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे सगळं तुम्हाला डिसाईड करायचे. आता सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मुद्दा हा आहे की तुम्ही कसं पैसे घेणार. जसं मी आधी कव्हर केलं, फ्रँचायझी तर कमवतील हो, पण तुम्ही कसे कमवणार. तर सगळ्यात पहिले म्हणजे सप्लाय. तुम्ही ह्या लोकांना एक तर सप्लाय थ्रू पैसे कमवू शकतात. म्हणजे फ्रँचायझी कमी ठेवलं, पण डेली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर जो काय सप्लाय आहे प्रोडक्ट किंवा गुड्सचा तो तुम्ही करतायत, त्या सप्लायमध्ये तुमचं मार्जिन असतो, तेच तुमचं इन्कम असतं. म्हणजे कंपनीला जर काय विकायचं आहे तुमच्या फ्रँचायझीला तर ते तुम्हालाच ऑर्डर टाकतील, कारण तुम्ही ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर तुम्ही म्हणजे ह्याचाच एक स्टँडर्ड एक्झाम्पल आहे डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप. मला तुमची डीलरशिप हवी आहे तर मी तुमच्याकडनं तुम्हीच त्याला सप्लाय कराल, तो तुमचा इन्कम आहे. हा जो सेम कन्सेप्ट त्या फ्रँचायझीमध्ये पण चालतो. जसं मी तुम्हाला आता काटाकेरचा एक्झाम्पल दिला, तो सप्लायचा एक्झाम्पल होता. कार्टवाले फळभाज्या सप्लाय करणार आहेत, तोच त्यांचा इन्कम आहे. तर हा रिकरिंग इन्कम असतो, ज्या तुम्ही दर महिन्याला कमवाल, बरोबर. सेकंड थिंग इज रॉयल्टी. तुम्ही जे काय तेवढं विकाल त्याच्यावरती 2% माझे. तुम्हाला या प्रत्येक स्ट्रक्चरचे मी काही एक्झाम्पल दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. कमिशन, पर्सेंटेज फॉर ऍक्टिव्हिटी. हा, म्हणजे तुझं एवढं काम केलं तर एवढे टक्के माझे, तेवढे टक्के तुझे, असं पण काही स्ट्रक्चर असतं. रिन्युअल, जसं मी तुम्हाला म्हटलं, दर 6 महिन्याने रिन्युअल येईल फ्रँचायझीचं किंवा दर वर्षाला रिन्युअल, हे पण तुमच्यासाठी इन्कम असतं. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवतो की रेव्हेन्यू स्ट्रक्चर कसे असतात. तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे, त्यांनी सांगितलंय टोटल फ्रँचायझी फी माझी आहे 18 लाख रुपये. हे आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय. यात त्यांनी काय ब्रेकअप केलेलं आहे की बाबा 4 लाख रुपये तर माझी ब्रँड फी आहे, कारण माझ्या कंपनीचं नाव एस्टॅब्लिश झालेलं आहे. ही एक खूप मोठी कंपनी आहे. ड्यू टू सम रिझन्स हे आमचे क्लायंट पण असल्यामुळे मी यांचे नाव डिस्क्लोज करू शकत नाही तुम्हाला आज. पण हे जे काय आहे 4 लाख रुपये त्यांची फ्रँचायझी फी आहे, म्हणजे हे ब्रँड फी आहे. कारण हे आमची एवढी किंमत आहे आणि आम्ही एवढी क्रेडिबल ब्रँड झालोय आज की आम्ही हे पैसे आम्ही चार्ज करू शकतो. एक डिपॉझिट त्यांनी ठेवलं 1 लाख रुपयाचं, ते रिफंडेबल आहे. म्हणजे जर तुम्ही फ्रँचायझी सोडायचं ठरवलं तर आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये परत देऊ. किचनचा सेटअप आहे, म्हणजे हे लोक सगळा किचनचा सेटअप करून देत आहेत. म्हणजे 6 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या, तुम्हाला सगळा सेटअप आम्ही करून देऊ. 6 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला इंटेरियर पण करून देऊ. आणि 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या तर तुमचे प्रमोशन आणि मॅनेजमेंट चार्जेस, या टोटलचं हे जे आहे हे पॅकेज म्हणूनच विकतात. 18 लाख रुपये तुम्ही आम्हाला दिले, त्याचा ब्रेकअप असा आहे. याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता का त्यांना, सर इंटेरियर नका करू, आम्ही आमचं करून घेऊ, पण 12 लाख रुपये द्या. तर नाही, या कंपनीने फ्रँचायझी फीच 18 लाख रुपये ठेवली, कारण त्यांचं इंटेरियर त्यांच्याच क्वालिटीनी
त्यांनी बनवून घ्यायचंय हे त्यांनी ठरवलंय. त्याप्रमाणे त्यांनी वेंडर अग्रीमेंट करून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी वेंडर अनाउन्स करून ठेवलं की पॅन इंडिया कुठे होईल ते इंटेरियर तुम्हालाच करायचंय, म्हणून त्यांना ते स्वस्तात पडतं. आणि त्यांची ब्रँडची जी आयडेंटिटी आहे, जे ब्रँड आहे ते मेंटेन राहतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही शॉपला जा यांच्या, त्यांना तुम्हाला सेम इंटेरियर दिसेल, सेम किचन सेटअप दिसेल, त्यामुळे सेम क्वालिटी तुम्हाला मिळेल. आता याच्यावर लोक पैसे कसे कमवणार? म्हणजे तुम्ही एवढे इन्व्हेस्ट केले 18 लाख, ह्याच्यावरती तुम्ही कमवणार कसे? तर हा त्याचा ब्रेकअप असतो. तर तुम्हाला म्हटलं मी की बाबा तू 12 लाख रुपये महिन्याला कमवतो, हे आमचे मुंबई आणि पुण्याचे शॉप आम्ही कन्सिडर करून सांगतोय. याच्यातनं जीएसटी आपण कट करू. तुम्हाला आम्हाला रॉयल्टी पे करायची 6%. ओके, आफ्टर जीएसटी, म्हणजे 11 तुमचं 68,400 रुपये दर महिन्याला तुम्हाला आम्हाला द्यायचे. बरोबर. फूड आणि पॅकेजिंग कॉस्ट एवढी आहे, युटिलिटीज एवढे म्हणजे लाईट, वॉटर, इंटरनेट चार्जेस. 6 लोकांचा स्टाफ तुम्हाला लागणार आहे. जर आमचं ऑपरेशन तुम्हाला रन करायचे तर 2 शिफ्ट असणार आहे, 3 लोक प्रत्येक शिफ्टला लागतील आणि 75,000 रुपये रेंट जाईल. हे सगळं खर्च 12 लाख रुपये तुम्ही केले. हा सगळा खर्च गेला, तुम्हाला नेट प्रॉफिट राहतोय 4 लाख रुपये महिना. याचा अर्थ 33% प्रॉफिट तुम्ही कमवता आहे. बरोबर. तर हा जो ब्रेकअप आहे, हा जो तुम्ही अशा प्रकारे जो प्रेझेंट केला फ्रँचायझीला, तर फ्रँचायझीला सगळं कळतं की माझे 18 लाख रुपये टाकले आणि त्यातनं मी दर महिन्याला 4 लाख रुपये कमवले, तर ठीक आहे, एक जवळपास 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये माझे पैसे सुटतायत. हा सेकंड एक्झाम्पल आहे. ह्याच्यात पण तुम्ही सगळं बघाल, टोटल इन्व्हेस्टमेंट 4,90,000ची, पण याच्यात 2 वेगळे स्ट्रक्चर आहे. ह्यांनी काय केलंय, 2 लाख रुपये फक्त आमची फी आहे, त्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी देऊ, पण तुम्हाला अजून ऍडिशनल खर्च तुमच्या लेवलला करायचा आहे. म्हणजे इंटेरियर आणि फर्निचर तुम्ही तुमच्या लेवलला करा, आम्ही तुम्हाला फक्त डिझाईन देऊ. तुम्ही तुमच्या लेवलला इंटेरियर डिझाईन मॅनेज करा, कारण तुमचे कार्पेंटर लावा, सगळं तुम्ही लागा. तर तुम्हाला रफली एवढे इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, पण आमची फी किती आहे? आमची फी 2 लाखच आहे, पण बाकी खर्च तुम्हाला तुमच्या लेवलला मॅनेज करायचे. बरोबर. तसं डिपॉझिट झालं, फर्निचर झालं, आम्ही तुम्हाला डिझाईन सगळं देऊ, सपोर्ट देऊ, पण आम्ही ते एक्झिक्युशन नाही करू शकत. एक्झिक्युशन तुम्हालाच करायला लागेल, त्याची जबाबदारी आम्ही नाही घेत. तर आधीचा मॉडेल वेगळा होता, हा मॉडेल वेगळा आहे. याचा इन्कमचा मॉडेल पण वेगळा आहे. ह्याच्यात पण त्यांनी वेस्टेज धरलंय, सॅलरी धरलंय. परचेस इकडे खूप जास्त आहे, 9 लाखाला 7.5 लाखाचा परचेस आहे, पण महिन्याला नेट प्रॉफिट जो आहे तो 1 लाख रुपयाचा आहे. हे वेगळ्या प्रकारचं मॉडेल झालं, कारण ह्यांचा गेम परचेसचा आहे. आधीचा रॉयल्टीचा होता, हा परचेसचा आहे. म्हणजे हे लोक पैसे कुठे कमवतायत? दर महिन्याला ते परचेस मधनं, कारण हे सप्लाय करतात. हा थर्ड एक्झाम्पल आहे. इकडे पहिल्या इयरला त्यांनी पैसे दिलेच आहे, पण त्याला रिन्युअल फी पण आहे दर वर्षाला 1 लाख रुपये. म्हणजे तुम्ही आमची फ्रँचायझी घेतली तर पहिल्या वर्षाला तुम्हाला 5 लाख द्यायचेच आहे, नंतर दरवर्षी तुम्हाला 1 लाख रुपये येणार आहे, हे तुम्हाला पे करायचे आहेत. मग ह्याच्यात आम्ही काय काय करतो कव्हर 5 लाखामध्ये बाबा? तर आम्ही हे सगळं कव्हर करतो. त्यात ह्यांनी काय डोकं लावलंय, टोटल ब्रेकअप तुम्ही बघाल त्याची टोटल 7 लाख रुपये येते, पण ह्यांनी प्रमोशनल ऑफर म्हणजे पहिल्या काही फ्रँचायझीसाठी जी ऑफर दिली आहे ती 5 लाख रुपयाची दिली आहे, डायरेक्ट 2 लाख रुपये ऑफ करून टाकले. पण टोटल खर्च आमचा 7 लाख येतो, पण आम्ही प्रमोशनल ऑफर म्हणून 5 लाख रुपये देतोय आणि दर वर्षाला तुम्हाला 1 लाख रुपये कमवायचे. तुम्हाला खर्च किती लागणार आहे? 12 लाख रुपये अॅन्युअली, 1 लाख रुपये महिना. आता ह्या लोकांनी अॅन्युअल कॉस्ट वरती खेळलेत, कारण ह्यांना असं कळलंय की जे काय फायदा आहे फ्रँचायझीला तो अॅन्युअल मॉडेल मध्ये होतोय. मग तुम्ही बघाल पहिल्या वर्षी ती फ्रँचायझी महिन्याला 83,000च कमवतोय, पण सेकंड इयरला ती फ्रँचायझी दर महिना 2.36 म्हणजे 2,36,000 रुपये पैसे कमवते दर महिन्याला. म्हणून ह्यांनी काय केलं, प्रेझेंटच ह्यांनी इयरली मॉडेलमध्ये केलं. ह्यांनी सगळं कॅल्क्युलेशन जे केलं ते अॅन्युअल मॉडेलमध्ये केलं की अॅन्युअली तुम्हाला किती मिळेल, ह्याच्यावर तुम्ही रिन्युअलला तुम्हाला किती पैसे मिळणार, तुमचे जर मेंबर जे रजिस्टर करतायत आपल्या ह्याच्यावर त्याला. तर तुम्ही बघाल तर यांचं पहिल्या इयरचा जो फ्रँचायझीला रेव्हेन्यू तो 27 लाख रुपये, पण सेकंड इयर डायरेक्ट 41 लाख रुपये. कारण ही जी गोष्ट आहे हे एक ऍप आहे जिकडे ते सबस्क्रिप्शन करून घेत आहेत. तर जो पहिल्या वर्षी सबस्क्राईब करतोय तो दुसऱ्या वर्षी परत रिन्यू करणार आहे, म्हणून रिन्युअल मध्ये पण त्यांनी शेअरिंग ठेवलंय फ्रँचायझीला. आणि हे जे फ्रँचायझी हे स्टेट लेवलला ऑफर करतायत, म्हणजे हे जे हे पॅन इंडिया ऑफर करतायत. तर तुम्ही बघाल तर 6 महिने पेबॅक पिरियड आहे, पण दुसऱ्या वर्षी 0.42, कारण 1 लाख रुपये टाकायचे आहेत आणि 2 ते 2.5 लाख रुपये महिना तुम्ही कमवणार आहे. म्हणून त्यांनी हे प्रेझेंट करताना अॅन्युअल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केलं, हे पण खूप फरक पडतो. तर हे काय मला एक्झाम्पल तुम्हाला शेअर करायचे होते. तर मी बेसिक तुम्हाला कसं मॅनेज करायचे, काय लोक तुम्हाला लागतात, ओव्हरऑल रेव्हेन्यू स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे हे तर मी तुम्हाला ब्रीफ केलं. आता याच्या पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट राहतं की तुम्ही तुमची कंपनी कशी प्रमोट करतात, ती कशी प्रेझेंट करतात, कुठल्या पद्धतीने करतात, तुमचं ब्रँड काय आहे, हे सगळं खूप मॅटर करतं. तर आता ह्या पुढचं जे काय सेक्शन आहे ते मी रोहनला रिक्वेस्ट करतो की रोहन तू प्लीज कॅरी फॉरवर्ड कर.
थँक्यू. हॅलो रोहन. थँक्यू सर. राईट सर. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट जो आपला पार्ट आहे ज्याच्याकडे आपण जातोय. रोहन व्हिडिओ बंद आहे. हो एकच मिनिट सर. नाउ यू कॅन. ओके. सो नेक्स्ट जो पार्ट आहे ज्याच्याकडे आपण आता जाणार आहोत तो आहे म्हणजे पहिला पार्ट झाला लीगल, सेकंड झाला त्याची मॅनेजमेंट आणि थर्ड झाला म्हणजे त्याचा ब्रँडिंग मार्केटिंग. कारण सर्वात महत्वाचा जो पॉइंट येतो कुठल्या फ्रँचायझीच्या मधला तो म्हणजे शेवटी तिची असणारी ओळख. आज आपण सगळेच जण चहा कुठला पितो? जर आपण बाहेर कुठे गेलोय आणि 10 रुपयाचा चहा प्यायचा जर 4 जणांमध्ये गप्पा झाल्या, जरा कसं जरा हे झालं जरा चहा पिऊन घेऊ, खूप पटकन आपण साधं नाव घेतो ते जरा बघा बरं इथं जरा येवले का येवलेचा चहा घेऊयात जरा. खूप बेसिक आणि खूप साध्या स्ट्रक्चर मध्ये म्हणतो. 5 वर्षांपूर्वी तुम्हाला आठवतंय का आपण असं म्हणताना? माझ्या मते तरी मला तरी पर्सनली आठवत नव्हतं. 5 ते 7 वर्षांपूर्वी मी चहा प्यायचा म्हणजे मी टपरीवर जायचो. आणि आता मी चहा प्यायचा झाला तर आम्ही पटकन एखादं येवलेचं किंवा साईबाचं किंवा जायकाचं असं शॉप बघतो. सर माझा आवाज येतोय का बिलकुल? येस कंटिन्यू. हा येतोय सर. ऑडिबल आहे. हॅलो रोहन. हॅलो. रोहन आवाज येतोय तुझा. ओके परफेक्ट. सॉरी कनेक्शन इश्यू झाला. ओके, थोडं सुरुवातीपासून चालू करतो. मी एक्झाम्पल देतो तो चहाचा. सर आवाज येतोय? या येस. परफेक्ट. मी एक्झाम्पल देतो तो चहाचं की 5 ते 7 वर्षांपूर्वी जर आपल्याला कोणी म्हटलं असतं की आपण 4 जण भेटलो की एक चहा प्यायला आपण कुठल्या तरी हॉटेलात जायचो किंवा कुठल्या तरी टपरीवर जायचो. आता खूप इझिली आपण म्हणतो चला येवल्याचं एखादं शोरूम हे का बघून घ्या आणि पटकन जरा चहा पिऊन घेऊ. कारण गेल्या 5 ते 7 वर्षांपूर्वी चहावाला एक माणूस अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचं मार्केटिंग करू शकतो किंवा अशा पद्धतीने एखादा चहाचं शॉप येऊ शकतं की जे मार्केटमध्ये चहा म्हटल्यावर XYZ आणि ते एक टिपिकल एक स्ट्रक्चर मध्ये जाणार आहे तयार होऊ शकेल असं 7 वर्षांपूर्वी कोणालाही वाटलं नव्हतं. 7 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वी. पण आज आपण त्या जगात आहोत की ज्याच्यामध्ये आपण एक चहाचा ब्रँड खूप इझिली वरती येताना आपल्या समोर बघितला, आपल्या डोळ्यांसमोर बघितला. आपण आपल्याला आपल्या बऱ्यापैकी जणांना ते न्यूजही आठवत असतील ज्या एबीपी माझावर का अशाच तत्सम मराठी चॅनलवर आली होती की एक चहाचा ब्रँड आहे आणि तो 3 कोटी रुपये महिन्याला कमवतो. अशा पद्धतीने त्यांनी ऍड केली होती की 3 कोटी रुपये कमवणारा चहावाला. अशा पद्धतीने टिपिकल ठरवून केलेली पेड ऍडव्हर्टायझिंग, पेड मार्केटिंग त्या कंपनीला आज जवळपास 400च्या पेक्षा जास्त फ्रँचायझी वाटप करण्याला भाग पडली. बरं, ह्यामध्ये फक्त ती एक कंपनी नाही मोठी झाली, त्याच्याबरोबर जायका, साईबा वगैरे अजून पण चहाच्या रिलेटेड कंपनी झाल्या. आणि आपण आजही बघतो की बरेच जण नवीन अजून चहाचे काय प्रेमाचा चहा, इंजिनियरचा चहा, याचा चहा, त्याचा चहा, गुळाचा चहा असे बरेचसे स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये मोठे झाले. हे होण्यामागचं रिझन किंवा हे करण्यामागचं हे तर जे मेजर एखाद्या फ्रँचायझीला, एखाद्या बिझनेसला फ्रँचायझी मॉडेलमध्ये मोठं करतं ते म्हणजे असतं त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग आणि त्याचं काय पद्धतीने त्याचं मोठं होणं आहे. 20 वर्षांपूर्वी आपल्याला मॅकडॉनल्ड्स माहित नव्हतं, 20 वर्षांपूर्वी आपल्याला पिझ्झा हट माहित नव्हतं, 20 वर्षांपूर्वी आपल्याला डॉमिनोज माहित नव्हतं, पण आज ते माहिती आहे. कारण आज ते प्रत्येक शहराच्या प्रत्येक गल्लीमध्ये आहे. 20 वर्षांपूर्वी आपल्याला नक्कीच माहित नव्हतं की 10 वर्षांपूर्वी मी म्हणेन 15 वर्षांपूर्वी आपल्याला नक्कीच माहित नव्हतं की एक ऑर्चिड नावाचं हॉटेल आहे, त्याचे ओनर आहेत विठ्ठल कामत म्हणून. पण ज्या वेळेस हायवेवर सगळीकडे ते ऑर्चिड दिसायला लागले, हायवेवर सगळीकडे विठ्ठल कामतांचे कामत म्हणून फ्रँचायझी मॉडेल दिसायला लागलं, त्यावेळेला ती व्यक्ती ओळखली गेली, त्यावेळेला ती व्यक्ती सगळीकडे हे गेली. आणि आपण त्यावेळेस बघत असाल तर त्यावेळेस त्यांचे टीव्हीवरचे प्रमोशन्स, त्यावेळेस त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रँचायझी स्ट्रक्चर्स त्यांचं प्रमोट करण्यासाठी त्यांचं एक सोशल अवेअरनेस, एक मीडिया कॅम्पेन ज्या पद्धतीने रन झालं याचा त्यांच्या फ्रँचायझीज मोठ्या प्रमाणात सेल आउट होण्यासाठी मदत झाली. सो महत्वाचा मुद्दा ज्यावर आपण आज बोलणार आहोत त्याच्यावर आपण येऊयात.
सो ब्रँडिंग करणं, एखाद्या फ्रँचायझीचं ब्रँडिंग करणं. आता हे आपण बऱ्याच ज्या काही फ्रँचायझीचं आपल्याला नावं सांगितली, त्यातल्या काही फ्रँचायझीजने ब्रँडिंग अतिशय उत्तम केलं, काही फ्रँचायझीजने ब्रँडिंग अतिशय घाण केलं आणि त्याचे त्यांना दुष्परिणामही काय भोगावे लागले यावरही आपण चर्चा करूया. सो पॉईंट नंबर 1, काही क्वेश्चन्स आहेत. आपल्यामधले बरेच जण हे आज या मिटिंगला अशा फॉर्मॅटमध्ये आले की आम्हाला स्वतःचा एक फ्रँचायझी बिझनेस टाकायचा आहे किंवा आम्हाला कुठल्या तरी फ्रँचायझी घ्यायची. तर या दोन्ही गोष्टी करत असताना काय गोष्टी वर ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या हिशोबाने लक्ष द्यावं, कुठल्या गोष्टी ह्या ध्यानात ठेवाव्यात, कुठल्या गोष्टींवर विचार करावा, हे काही क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करणार आहोत. एक म्हणजे माझं प्रोडक्ट काय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गेल्या ह्या लॉकडाऊन नंतर फ्रँचायझी बिझनेस थोडंसं लोकांची एक त्याच्यामधला इंटरेस्ट जास्त वाढला कम्पॅरेटिव्हली म्हणून. गेल्या 2-3 वर्षात तो वाढत होता, पण या लॉकडाऊनच्या पिरियड नंतर तो जास्त वाढला. तर यासाठी जी लोक त्यांचा फ्रँचायझी बिझनेस करण्याचा प्लॅन करतायत, त्यांच्यासाठी पहिला प्रश्न असतो म्हणजे व्हॉट इज युअर प्रोडक्ट. माझं एक्झॅक्टली प्रोडक्ट काय. मी पिझ्झा विकतोय, मी चहा विकतोय, माझं स्टोन क्रशर विकायची कंपनी आहे, मी खडी विकतो, मी खतं विकतो, मी बियाणे विकतो, मी दूध प्रोडक्ट विकतो, माझे क्लासेस आहेत, माझं डान्स क्लासेस आहेत, मी DMITच्या टेस्ट करतो, माझा ट्रान्सफॉर्मरचा बिझनेस आहे. माझं काय असं आहे, माझं एक्झॅक्ट प्रोडक्ट काय आहे याची 100% पूर्ण माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आता सेकंड क्वेश्चन, ह्याच्यात माझा कॉम्पिटिटर कोण आहे. जर मला हे फ्रँचायझी बिझनेसमध्ये घेऊन जायचंय माझं प्रोडक्ट, तर माझा कॉम्पिटिटर कोण आहे. जर माझा कोणीच कॉम्पिटिटर नसेल, वा मस्त, सुरू करा. जर माझा दुसरा कॉम्पिटिटर असेल अजून चांगलं, त्यानं केलंय म्हणजे तुम्ही पण करू शकाल. निगेटिव्ह कुठलीच गोष्ट नाहीये, दोन्ही गोष्टी पॉझिटिव्हली घेण्यासारख्या आहेत. तिसरं गोष्ट, जो व्यक्ती, जर तुमचा एखादा फ्रँचायझर ऑलरेडी, तुम्ही ज्या सेक्टरमध्ये जाणार आहात त्याच्यामध्ये जर ऑलरेडी एखादा फ्रँचायझर ऑलरेडी तिथं आहे, एखादा व्यक्ती फ्रँचायझी बिझनेस करतो आहे, तर तो काय बरोबर करतोय ते बघा. ते खूप गरजेचं आहे. पिझ्झा हट काय चांगलं करतंय म्हणून त्याच्या फ्रँचायझीज जातात, मॅकडोनल्ड काय चांगलं करतंय म्हणून त्याच्या फ्रँचायझीज जातात, गोली वडापाव काय करतोय म्हणून त्याच्या फ्रँचायझीज जातात, किंवा माझ्याकडे JCB असं काय स्ट्रक्चर करतोय म्हणून JCB काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रॉडक्ट विकतोय. बजाज स्कूटरचं बजाज पल्सरकडे कन्वर्ट होताना त्यांनी काय स्ट्रक्चरिंग केलं म्हणजे त्यांना हे मिळालं. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर 4 वर्षांपूर्वी आपल्याला जर ऑटो इंडस्ट्रीमध्ये सांगितलं असतं की ऑटो इंडस्ट्रीमध्ये तोवर एक ट्रेंड होता मार्केटचा की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गाडी आणा, एक हॅचबॅक गाडी आणा, एक सडान गाडी आणा, या अशा 3-4 टाईपच्या 2-3 टाईपच्या गाड्या आणा. बरं, त्या गाड्या आणताना एक सेक्टर फायनलाइज करा तुमचा की मी ह्या सेक्टरमध्ये उतरणार आहे, त्या सेक्टरमधल्या 2 गाड्या लॉन्च करा आणि मग त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी अजून 2 गाड्या लॉन्च करा, अजून 3-4 वर्षांनी 2 गाड्या लॉन्च करा. हे एक मार्केटची स्ट्रॅटेजी होती. आणि गेल्या 2 वर्षांपूर्वी 2 कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या ज्यांनी स्ट्रॅटेजीज बदलून टाकली. तोवर माइंडसेट असा होता की तुम्हाला जर भारतामध्ये गाडी विकायची असेल तर तुम्हाला 2 ते 3 गोष्टी खूप आहेत. तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करावा लागतो, तुम्हाला फ्रँचायझी सेटअप, तुम्हाला तो सगळा सेटअप द्यावा लागेल. लोक पहिलेच गाडी विकत घेणार नाहीत, त्यांना विश्वास बसला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे सर्व्हिस स्टेशन नसतील तर गाडी घेतली जाणार नाही वगैरे वगैरे. बरेच नाही होते. या 2 कंपन्या आहेत, एक MG हेक्टर आणि दुसरी म्हणजे किया मोटर्स. या 2 कंपन्या त्यांनी हे दाखवून दिलं की तुमचं जर प्रॉडक्ट वेगळं असेल, तुमचं जर प्रॉडक्ट कमाल असेल, तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर 50 चांगल्या गोष्टी असतील, तर तुम्ही जुनी कंपनी आहात, तुम्ही नवीन कंपनी आहात, तुमचं काय आहे हे फरक पडत नाही. फरक पडतो ते म्हणजे तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे का वाईट आहे, लोक ते घ्यायला रेडी असतात. आणि हाच एका फ्रँचायझरच्या डोक्यातला माइंडसेट पाहिजे की मी जे प्रॉडक्ट सेल आउट करतोय ते जर चांगलं असेल तर ते खूप कमी काळात घेऊन, नाहीतर चितळे गेले 100 वर्ष त्यांची बाकरवडी विकतात. मग आता मी जर बाकरवडी काढली, मी जर मिठाईमध्ये उतरलो, तर मग मी चितळेंना कसं बरं हे देऊ शकतो. हल्दीराम गेली 150 वर्ष मार्केटमध्ये, पण त्यामध्ये माझा स्वीटचा ब्रँड कसा जाऊ शकतो, जाईल ना, काय हरकत आहे. मिठास नावाचा एक ब्रँड गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त फ्रँचायझीज मार्केटमध्ये देऊ शकतो आणि त्या चांगल्या पद्धतीने रनही करू शकतो. तर ह्याच्यासाठी खूप गरजेचं आहे मी काय बरोबर करू शकतो, त्याच्यानंतर मार्केटमध्ये गॅप काय आहे, एक्झॅक्टली कुठला सेक्टर आहे जो कोणीच सर्व्हाइव्ह करत नाहीये, कुठलाच मार्केटमध्ये असा कुठला कस्टमर आहे ज्याच्याकडे कोणीच बघत नाहीये. अशा जेव्हा लोकांकडे आपण नजर देतो, अशा जेव्हा अनटॅप्ड मार्केटकडे आपण विचार करतो, त्यावेळेस तुम्हाला तुमचं मॉडेल तयार करतात.
मी नेहमी म्हणतो येवले चहा हे कधीच चहा विकत नव्हतं. त्यांनी धंदा, आता पर्सनली त्यांनी धंदा चहासाठी चालू केलाय, पण माझं म्हणणं आहे त्यांनी धंदा त्यांच्या चहासाठी चालूच नाही केला. येवलेंनी हे बघितलं की खूप सारे चौकात दादाभाई गोळा झाले, ज्यांच्या घरच्यांच्या जमिनी आहेत, ज्यांच्या घरच्यांच्या बिल्डिंग झाल्यात, पोरं वर चौकात बसून नोंदाडक्या करतायत, नगरसेवकाच्या इलेक्शनला बोंबलत फिरतायत, गणपती उत्सव आणि याच्यामध्ये वर्गण्या मागत फिरतायत. ह्या मुलांना कामधंदे पाहिजेत, कारण या मुलांच्या खरं सांगू तर यांचा सेटअप बसला पाहिजे आणि आई वडिलांकडे तेवढे पैसे आहेत इन्व्हेस्ट करायला किंवा प्राईम लोकेशनला त्यांचे गाळे आहेत. आणि येवलेवाल्यांनी एक खूप साधं स्ट्रक्चर तयार करून दिलं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला ह्या गल्ल्यावर बसवा, हे असं स्ट्रक्चर रन करा आणि तुम्हाला त्याच्यातून आउटपुट मिळेल. सो येवले, माझं पर्सनल मत, कधीच चहा विकत नाहीत. येवले फ्रँचायझी विकतात. त्यांचा कस्टमर आपण, तुम्ही, मी 10 रुपयाचा चहा पिणारे नाही आहोत. सो ती गॅप ओळखणं गरजेचं आहे की काय गरज आहे मार्केटला, आणि त्यानुसार मी माझी फ्रँचायझीचं स्ट्रक्चरिंग कसं करेन, मी माझं ब्रँडिंग कसं करेन. नेक्स्ट, प्रत्येक फ्रँचायझीला त्याची एक स्टोरी लागते. काही जणांपूर्वी काय पण आठवत असेल तर व्हॉट्सअपला वगैरे एक हे होतं, इंजिनिअरची डिग्री माझ्या इथं कामाला आली असं करून एकाने चहाचं दुकान टाकलं होतं. मॅकडॉनल्डला तुम्ही बघाल तर मॅकडॉनल्डच्या प्रत्येकाच्या बाहेर एक माणूस बसलेला असतो, रोनाल्ड मॅकडॉनल्ड त्याचं नाव आहे. त्याचा ओनरशी काही संबंध नाही. मी लहान असताना मला बरीच वर्ष वाटत होतं की हा कदाचित मॅकडॉनल्डचा मालक आहे आणि त्यांनी त्याची आठवण म्हणून पुतळा ठेवला. असं काही नाहीये. ते एक कॅरेक्टर आहे आणि ती एक स्टोरी आहे जी त्यांनी बिल्ड केली. ती बिल्ड केली आणि ते सगळ्या ठिकाणी ठेवायला लागले. त्या स्टोरीला धरून त्यांच्या छोट्या मुलांविषयी असलेलं त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं मार्केट एकदम ओपन झालं आणि मग आले त्यांचे ते छोटे छोटे टॉईज, ज्याला धरून त्यांनी मार्केट पुढे केलं. सो एक स्टोरी त्या ब्रँड सोबत असणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही फ्रँचायझीला मोठं होताना एक स्टोरी खूप गरजेची आहे. जर ती स्टोरी असेल तर तुमची फ्रँचायझी स्टँड आउट वेगळी करते. जर ती स्टोरी असेल तर तुमच्याकडचा फ्रँचायझर जरी फुटला तरी तो स्टोरी घेऊन नाही जाऊ शकत. ती स्टोरी तुमच्या सोबतच राहते. ती स्टोरी असेल तर तुमचा जो कस्टमर आहे, तुमचा कस्टमर तुमच्याशी लॉयल राहायला किंवा तुमच्याशी इमोशनली कनेक्ट व्हायला मदत होते. सो ही स्टोरी म्हणजे माझ्या ब्रँड बद्दलची एखादी स्टोरी तयार असणं खूप गरजेचं. नेक्स्ट इज हाऊ अपडेटेड माय ब्रँड इज. माझा ब्रँड मी 10 वर्षांपूर्वी जसा चालवत होतो तसा फ्रँचायझी बिझनेसमध्ये आता चालवून चालणार नाही. फ्रँचायझी बिझनेसमध्ये सर्वात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे अपडेशन. हे 2 गोष्टींसाठी असतं. एक तुमच्या कस्टमरसाठी आणि 2 तुमच्या फ्रँचायझी ज्यांनी घेतल्यात त्यांच्यासाठी. तेच परत तसाच धंदा होत राहिला. कारण कसं असतं ना, आपण सगळेजण कधी ना कधीतरी गाडी शिकलो. कोणीतरी आपल्याला ती गाडी शिकवत होतं. एकदा एक मोमेंट नंतर आपण ती गाडी शिकलो, आपण चालवायला लागलो, आपण चांगली चालवायला लागल्यानंतर तो शिकवणारा जेव्हा बाजूला बसतो ना, तो सारखं सांगत राहतो, अरे थांब जरा हळू घे, अरे थांब जरा बाजूला घे, ए बघ बरं खड्डा आलाय जरा कमी कर. आणि मग आपली होते चिडचिड. कारण आपण 100% आपल्या कंट्रोलने ती गाडी चालवू शकत नसतो. कोणीतरी आपल्या बाजूला बसून ती गाडी चालवायला शिकवत असतो. ही सिच्युएशन त्या फ्रँचायझी घेणाऱ्या माणसाची होते. त्याचं दुकान असतं, तो चालवत असतो, कस्टमर त्याला भेटत असतो, पण काही निर्णय त्याला घेऊ शकता येत नसतात. काही गोष्टी मार्केटनुसार बदलणं गरजेचं असतं. ते त्या फ्रँचायझी घेणाऱ्या माणसाला माहिती असतं, पण कदाचित फ्रँचायझरला ती गोष्ट कन्वे झालेली नसते. जर ते निर्णय तो घेऊ शकला नाही तर तो फ्रँचायझी मधला त्याचा मूड जातो आणि तो चेंज होतो. अशा वेळेस तुम्हाला खूप गरजेचं असतं त्या फ्रँचायझीचं होणारं कंटिन्युअस मार्केटिंग आणि त्याच्यात होणारे कंटिन्युअस ब्रँडिंगचे चेंजेस. काहीतरी नवीन होतंय, काहीतरी नवीन प्रॉडक्ट आणलं जातंय, काहीतरी इंट्रोड्यूस केलं जातंय. ह्यानं तुमची फ्रँचायझी ज्यानं घेतलेली आहे तो आणि तुमचा कस्टमर दोघंही इंटरेस्टेड राहतात त्या ब्रँडच्या सोबत, आणि मग ते जास्तीत जास्त इन्व्हेस्टेड राहतात त्या ब्रँड सोबत आणि तो ब्रँड वाढतो. तर ह्या गोष्टी, या काही क्वेश्चन्स आपल्याला खूप गरजेचे आहेत लक्षात घेणं. तुम्ही या स्लाइडचा फोटोही काढू शकता सो दॅट तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्या रिलेटेड अशा गोष्टी ड्रॉप डाऊन करता येतील. ओके, मी नेक्स्ट स्लाइडला जातोय. सो क्रिएटिंग अ ब्रँड एलिमेंट फॉर फ्रँचायझी. फ्रँचायझीसाठी ब्रँड एलिमेंट करणं म्हणजे काय, तर एक कस्टमरची सायकोलॉजी शोधा. माझा कस्टमर नक्की कोण आहे? तो छोटा मुलगा आहे, तो महिला आहे, तो पुरुष आहे, तो फॅमिली पर्सन आहे, तो वयोवृद्ध व्यक्ती आहे. याची कस्टमरची सायकोलॉजी कळल्यानंतरच तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचा ब्रँड तयार करू शकता. कारण सायकोलॉजीमध्ये कळतं की ह्याला रंग कुठले आवडतात,
याला ह्याच्या आवडीनिवडी काय, याला कुठल्या टाईपचं प्रोडक्ट आवडेल, याला कुठल्या टाईपचं फॉन्ट आवडेल, याला कुठल्या टाईपचं स्ट्रक्चरिंग आवडेल, या गोष्टी जर मला आवडल्या तर आणि तरच, ह्याच्यातलं काही जर मला स्ट्रक्चर आवडलं तर आणि तरच मला मी त्या ब्रँडला कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे माझं प्रोडक्ट आहे टू बी ह्याच्यातलं की मी एखादं आध्यात्मिक प्रोडक्ट हे करतोय, पण माझं पॅकेजिंग कम्प्लीट एखाद्या लिकरच्या ह्याच्यासारखं आहे, त्याच्यासाठी डार्किश वगैरे काहीतरी हे, असं नाही चालणार. अशा टाईपचं स्ट्रक्चर नाही चालणार. तुम्हाला ज्या पद्धतीच्या मार्केटमध्ये तुम्ही आहात त्याच पद्धतीच्या मार्केटचं विचार करून प्रॉडक्टचं हे करावं लागेल. सेकंड, रिकॉल फॅक्टर. तुम्ही कुठल्याही याच्यात जावा, कुठल्याही फ्रँचायझीमध्ये जावा, तुम्ही नायकेत जावा, आदिदासमध्ये जावा, तुम्ही लुईस फिलिपला जावा, तुम्ही त्याच्यानंतर मॅकडॉनल्डला जावा, पिझ्झा हटला जावा, KFC ला जावा, रिकॉल फॅक्टर्स असतात त्यांच्या कंपनीमध्ये. ते कलर्स, ते शेप्स, ते टिपिकल त्याच गोष्टी ज्या तुम्हाला खूप इझिली त्या फ्रँचायझीजला ओळख करून देण्यासाठी खूप गरजेच्या असतात, तुमच्या डोक्यात फिट बसतात. म्हणजे खूप दोन प्रकार आहेत. डॉमिनोज म्हटलं की निळा रंग आठवतो, पिझ्झा हट म्हटलं की लाल रंग आठवतो, कोको कोला म्हटलं की लाल रंग आठवतो, पेप्सी म्हटलं की निळा रंग आठवतो. मी आता त्याच्या पद्धतीने जर हे करायला लागले, आदिदास म्हटलं की 3 स्ट्रिप आठवतात, नायके म्हटलं की स्टिक आठवते. ही गोष्ट तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या फ्रँचायझीमध्ये कशा पद्धतीने पुट इन करायची की ज्यानं रिकॉल फॅक्टर होतो. अच्छा, हे मी तिथं बघितलं होतं. रिकॉल फॅक्टर नसल्याचे खूप हे आहेत, आणि त्यातलं एक म्हणजे येवले ज्यांच्याबद्दल मी कंटिन्युअस बोलतोय त्यांचंच एक चांगलं उदाहरण आहे. त्यांनी त्यांच्या शॉप्समध्ये पूर्वी रिकॉल फॅक्टर क्रिएट केलेले नव्हते की ह्या दुकानात गेलो म्हणजे हे येवलेचं दुकान आहे, हे फिक्स व्हायचं नाही. पांढरी टाईल असलेलं कुठलंही चहाचं दुकान येवलेचं वाटण्यासाठी होतं, आणि दॅट्स द ओनली रिझन साईबा किंवा जायका सारखे स्ट्रक्चर खूप इझिली क्रिएट झाले. अच्छा, ते येवलेसारखंच दिसतं. पण जर येवलेंच्या दुकानामध्ये असे काही स्ट्रक्चर्स असले असते ज्यांना हे येवलेचं दुकान म्हणजे हेच, हे लोकांच्या डोक्यात फिट बसलं असतं. म्हणजे मॅकडॉनल्ड हे पिवळ्या आणि लाल कलर मध्येच असतं, हे माझ्या डोक्यात फिट बसले, त्यामुळे बर्गर किंगला गेल्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर मला वेगळं दिसतं. त्यांनी जवळ आणायचा प्रयत्न केला तरी मॅकडॉनल्डला सांगतात हे माझं स्ट्रक्चर आहे, तू माझ्यामध्ये घुसू नको, नाही तर मी तुझ्यावर केस करीन. तर हे फ्रँचायझीज मध्ये खूप गरजेचं असतं, कारण फ्रँचायझी हे सोन्याचं अंड देणारं कोंबडी आहे, आणि तुम्हाला जशी तुमची कोंबडी प्रिय आहे तशी लोकांनाही प्रिय आहे, त्यामुळे ते पळवण्याचा प्रयत्न प्रचंड केला जातो. सोन्याचं अंड देणारी कोंबडी जास्त जपून ठेवावी लागते, आणि ब्रँडिंग तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतं. कॉपी पेस्ट लोकांना नाही करतायत जर तुमचं ब्रँडिंग त्याच्यामध्ये चांगलं असेल. सो त्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे की आपला रिकॉल फॅक्टर काय गेल्यानंतर लोकांना आठवेल की हा ही माझी गोष्ट आहे. नेक्स्ट इज छोट्या छोट्या गोष्टींमधलं ब्रँडिंग इथं मदतीचं राहतं. तुमचा टी शर्ट, तुमचा लोगो, त्याची कॅप, त्याचं पॅकेजिंग, त्याचा आलेला डब्बा, त्याचा आलेला टिश्यू पेपर 2 पैशाचा, 5 पैशाचा, 10 पैशाचा आयटम असतो, पण लोकांना सारखं ते दिसत राहिलं की लोकांच्या डोक्यात फिट बसतं की अच्छा हे म्हणजे हे म्हणजे हे, हा लोगो म्हणजे हा ब्रँड, हा लोगो म्हणजे हा ब्रँड, हा कलर म्हणजे हा ब्रँड. हे ज्या मिनिटाला लोकांच्या लक्षात येईल, हे ज्या मिनिटाला लोकांच्या डोक्यात फिट बसेल, तुमचा कॉम्पिटिटर उभं राहण्याची तुम्ही चान्सेस कमी करत जाता. दुसरी सोन्याची कोंबडी त्याला त्याची बनवू दे, माझ्या कोंबडीला चोरण्याची मी त्याला मुभा देणार नाही. त्याच्या पुढचं आहे युनिफॉर्म आणि ब्रँडिंग गाईडलाईन्स. ह्या फ्रँचायझी तयार करताना खूप गरजेच्या असतात. युनिफॉर्मनेस हवा. माझं दुकान कुठेही असलं भारतात, माझं दुकान कुठेही असलं जगभरात, सगळीकडे गेल्यावर तोच फील आला पाहिजे. याच्यासाठी युनिफॉर्मिटी गरजेची असते. ब्रँडिंग गाईडलाईन्स याच्यासाठी गरजेच्या असतात, कारण मी परत जे सांगितलं तोच हे, त्या 2-4 गोष्टी खूप कॉमन आहेत. मी गाडी चालवतोय, मला कोणीतरी सांगते कशी चालवू नको, माझी चिडचिड होते. सेम फ्रँचायझीवाल्याचं पण होतं, आणि त्यावेळेस तो जर व्यक्ती जास्त वेगळ्या विचारांचा असेल तर तो जर तुमच्या गाईडलाईन्स प्रॉपर नसेल तर त्याच्या पद्धतीने गोष्टी तुमच्या दुकानात बदलतो, आणि तुमचा लॉयल कस्टमर कधीच तयार होत नाही. आणि फ्रँचायझी जर वाढवायची असेल तर तुम्हाला लागतो तो म्हणजे लॉयल कस्टमर, जो दिल्लीत गेला तरी हल्दीरामचं दुकान असला रात जातो, नागपूरला गेला तरी हल्दीरामचं दुकान असलं रात जातो. सीसीडीची कॉफी भारतात कुठेही मिळते तशीच मिळते, माहितीये म्हणून सीसीडीत कॉफी पिणारे लोक आहेत. स्टारबक्सची कॉफी जगभरात जाऊ दे कुठेही, ती तशीच मिळते म्हणून स्टारबक्स मध्ये कॉफी पिणारे लोक आहेत. जर तुम्हाला तशा पद्धतीचा लॉयल कस्टमर बनवायचा असेल तर त्याला सगळीकडे गेल्यावर तोच एक्सपिरियन्स येण्यासाठी ब्रँडिंग गाईडलाईन गरजेची. ब्रँडिंग गाईडलाईन म्हणजे काय, हे असं येणार आहे तर दादा तसंच येणार आहे.
आता गाईडलाईन देतो त्याच्यानुसार चेंजेस कर तुझ्या पद्धतीने. स्वायत्तता नाही घालवते आपण, पण स्वैराचारही करू देत नाही. हे याचं खूप चांगलं हे आहे. नेक्स्ट, क्रिएटिंग अ ब्रँडिंग एलिमेंट फॉर फ्रँचायझीज. हे करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मार्केटिंग मटेरियल, मग आतलं ब्रँडिंग असेल किंवा एक्सटेरियर ब्रँडिंग असेल, याच्यावर खूप जास्त विचार करावा लागतो. इंटेरियर ब्रँडिंग मध्ये इंटेरियर कसं असेल, मेनू कार्ड्स कसे असतील, तुमचं स्ट्रक्चरिंग कसं असेल, आतमध्ये आल्यानंतर लोकांना काय फील तुम्ही देणार, मार्केटिंग कशा पद्धतीने, प्रॉडक्ट तुमचे कसे प्लेसमेंट होणार, हे होते इंटरनल ब्रँडिंग. याच्या मागे एक सायन्स आपण लावू शकतो, याच्या मागे एक विचार असतात, म्हणून आपण ते तसं करतो. आणि ह्या गाईडलाईन्स तुम्हाला आधी द्याव्या लागतात. आणि जेव्हा आपण एक्सटर्नल बद्दल बोलतो की बाहेरचा बोर्ड कसा असेल, त्याची साईजेस काय असतील, त्याचं स्ट्रक्चरिंग काय असेल, जे आउटडोअरचे होर्डिंग्स लागतील त्यांना त्याच्या म्हणजे लातूरवाल्यांनी लातूरमध्ये लावू देत, सोलापूरवाल्यांनी सोलापूरमध्ये लावू देत, तिकडं पैठणमध्ये कोणी लावू देत, पण त्याचा डिझाईनचा फॉर्मॅट सेम पाहिजे. कारण तो जर नसेल तर प्रत्येक जण त्याच्या पद्धतीचे फॉन्ट वापरतो, प्रत्येक जण त्याच्या पद्धतीचं हे करतो. बालाजी ट्रेडर्स सगळीकडे, पण एकाचा दुसऱ्याशी मेळ नाहीये. म्हणून आपण असं नाही म्हणत बालाजी ट्रेडर म्हणजे एकाच मालकाचं सगळं आहे. ज्या दिवशी बालाजी ट्रेडरचे बोर्ड सगळीकडे एक होतील ना, त्या दिवशी आपण म्हणू हा कदाचित एका मालकाचे, पण बालाजी ट्रेडर सगळीकडे सापडतो. अगरवाल स्वीट्स भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक चौकात सापडेल, पण युनिफॉर्मिटी नाहीये, प्रॉडक्टचं नाव एकच असून. म्हणून आपण असं नाही म्हणत की अच्छा ते अगरवाल स्वीट्स आणि हे अगरवाल स्वीट्स सेम आहेत. पण फ्रँचायझी बाबतीत हे म्हणणं खूप गरजेचं आहे ना. पुण्यात मी खाल्लं होतं तेच मला मुंबईला पण खायचं असेल तर मला ती युनिफॉर्मिटी एक्सटर्नली आणि इंटरनली मेंटेन करणं खूप गरजेचं राहतं. त्याच्या पुढचा पॉईंट जो आपण घेणार आहोत तो म्हणजे आहे मीडिया सपोर्ट. फ्रँचायझीने टीव्ही थ्रू, पेपर थ्रू, डिजिटल मार्केटिंग थ्रू, रेडिओ थ्रू मीडिया सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. ज्या एरियामध्ये आपण आहोत, ज्या एरियामध्ये आपण जाणार आहोत याच्या पुढे, त्या एरियामध्ये जेव्हा आपण एखाद्या फ्रँचायझी ओनरला आपण आपली फ्रँचायझी विकतो त्यावेळेस त्याला मीडियाचा तिथला सपोर्ट दिला तर त्याचा बिझनेस वाढतो, त्याचा इंटरेस्ट राहतो, इव्हेंच्युअली आपल्या खिशात पण 2 रुपये पडतात. सो हा मीडिया सपोर्ट देणं आणि हा मीडियाचं प्लॅनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यातली सर्वात छान गोष्ट अशी असते की तुम्हाला त्याच्याकडून घेतलेल्या पैशात आणि तुमच्याकडच्या थोड्या पैशात असं मिळून त्याचं मार्केटिंग करायचं असतं. जेवढे जास्त तुमचं स्ट्रक्चर आहे, जेवढं जास्त तुम्ही वाढलेले असाल तेवढं तुम्हाला ऍडव्हर्टायझिंगचं बजेट मिळतं, तेवढं तुम्ही जास्त मार्केट करू शकता, तेवढं तुम्ही जास्त मार्केटमध्ये पोहोचू शकता, वेगवेगळे मीडियम्स वापरू शकता. माझ्या फ्रँचायझीज फक्त 20 जागी आहेत, त्या फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहेत आणि थोडा पार्ट ऑफ उत्तर महाराष्ट्र आहे. पण मी टीव्हीवर ऍड दिली ती माझी विदर्भात दिसते, ती माझी मराठवाड्यात दिसते, तर मग त्याला फायदा नाही ना, तो पैसा मी फुकट घालवला. पण जर माझ्या सगळीकडे फ्रँचायझी असतील तर मला त्या एरियामध्ये कनेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीने मदत होऊ शकते. सो मीडिया सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन फ्रँचायझी बिझनेस. नेक्स्ट इज फंक्शनॅलिटी स्टँडर्ड्स. हे सेकंड बनवणं खूप गरजेचं असतं. आपण बऱ्याच हॉटेल्समध्ये गेल्यानंतर आपण बघतो की वॉशरूम मध्ये गेल्यानंतर ना त्यांचा एक टिपिकल स्टँडर्ड चार्ट असतो. कोण आलं, किती वाजता आलं, त्यानं कसं क्लीन केलं पासून ते आजचा माल किती आला, किती गेला, किती राहिलाय इथपर्यंत. जर तुमच्याकडे ह्या सगळ्यांचे स्टँडर्ड फॉर्मॅट्स तुम्ही फ्रँचायझीला दिले तर फ्रँचायझी वर्क होणं खूप गरजेचं, खूप फायद्याचं होईल. त्याला खूप स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये तो ग्रो होतो. ज्या पद्धतीने आपण एखाद्या मुलाला शाळेत घालतो आणि त्याला त्या पद्धतीने शिकायला लावतो, त्याला 1ली ते 10वी प्रॉपर शिक्षण होऊन तो पुढे जातो, तसंच एका फ्रँचायझीचं असतं. तुम्हाला त्यांना स्टँडर्ड सेट करून द्यावे लागतात. हे बाबा हे असे फॉर्मॅट्स आहेत, हे फॉर्म्स आहेत, हे अशा पद्धतीने तू इन्व्हेंटरी मेंटेन कर, अशा पद्धतीने तू स्ट्रक्चर मेंटेन कर, अशा पद्धतीने तो फॉर्मल्स मेंटेन कर. ह्या काही गोष्टी असतात. ह्या गोष्टी तुमच्या जेव्हा एखाद्या फ्रँचायझी प्रोव्हाइड करते त्यावेळेस ती खूप सक्सेसफुली स्ट्रक्चरिंग चालण्यासाठी मदत होते. याचा दुसरा पण फायदा आहे, जेव्हा तुम्ही अशा टाईपचे स्ट्रक्चर देता तेव्हा तुमचा फ्रँचायझर ते स्ट्रक्चर वापरण्यासाठी खूप जास्त तुमच्या अधीन होतो. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा एक 1 स्ट्रोक आढावा घेता येतो आणि त्यामुळे तुमच्या फ्रँचायझी जास्त काळासाठी तुमच्या सोबत राहतात आणि तो बिझनेस वर्षोनवर्ष सक्सेसफुली मेंटेन राहतो. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला
खूप हे होतात. म्हणजे याच्यामध्ये आय कार्ड्स असतात, युनिफॉर्म्स असतात, फॉर्म्स असतात, चलान्स असतात. सो फ्रँचायझीचं ब्रँडिंग आणि फ्रँचायझीचं मार्केटिंग करताना महत्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे तुमचा लॉयल कस्टमर तयार करणं, त्याला मीडिया थ्रू 360 डिग्रीचा सपोर्ट देणं. या 2 गोष्टी मेजर मार्केटिंग आणि हे करताना तयार करता येतात आणि ह्याच्यासाठीचे वेगवेगळे मीन्स आपल्या समोर अवेलेबल असतात. फ्रँचायझीसाठी हे करताना एक हे खूप लक्षात ठेवावं, तो म्हणजे बिगर इज बेटर. फ्रँचायझी बिझनेस हा काही याच्यात वाढण्यासाठी म्हणजे एक्सलरेशन वाढणारा बिझनेस आहे. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त तुमचं एम मोठं असेल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला ते अचीव्ह करण्यासाठी फ्रँचायझी स्ट्रक्चरमध्ये खूप मदत होते. आणि महत्वाचा म्हणजे ह्याच्यातला सर्वात हे की मी का मार्केटिंग करणं, फ्रँचायझीचं ब्रँडिंग करणं, याच्यातला सर्वात क्रक्स जो मी म्हणेन तो आहे तो म्हणजे मीच का तो पिझ्झावाला ज्याचा तो फ्रँचायझी घ्यावी, मीच का तो पिझ्झावाला ज्याचा तो पिझ्झा खावा, मीच का तो वडापाववाला ज्याचा तो वडापाव खावा, मीच का तो वडापाववाला ज्याचा वडापाव तू विकावा. हे जेव्हा तुम्ही राईट डाऊन करता, हे जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग थ्रू सांगता, हे जेव्हा तुम्ही प्रमोट करता, त्याच वेळेस ती फ्रँचायझी मोठी होते. सो या शेवटच्या वाय मीवर मी आज सगळ्यांना सोडणार आहे की हा वाय मी आपण सगळेजण शोधूयात आणि आपले फ्रँचायझीज आपण करत असलेले बिझनेस फ्रँचायझी स्ट्रक्चर वाईज मोठे करूयात. सो ह्याच्यावर आजचं लेक्चर मी थांबवतोय. माईक टू राजू जाधव.